तुझ्यावर किती केसेस होत्या? 12 केसेस असतील. आता काही नाही ना, स्पष्ट करतो. पण या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल जेव्हा मी माहिती काही गोळा केली ना, तर मला एक महत्वाचा मुद्दा असा कळला की दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होत असतो. तर कसं राहत होते ते? श्रीमंती होती. कितीतरी कामगारांच्या मर्डर झाल्या. म्हणजे जे कामाला जात होते त्यांच्या बिचारे बाहेर आले का, मारलं कुणी? कामगारांनीच. आणि त्याचं टिफिन जेवण, रोजचं फ्रेश जेवण घाटल्यातून नाशिकला जायचं रोज. तुझा आणि छोटा राजानंतर कसा, तू छोटा राजांना भेटलाय? खरे देशप्रेमी होते ते, खरे देशप्रेमी. अचूभाई कसं कसं काय कुठलं देशप्रेम आहे? नाही. आणि मी त्या गटारातून बाहेर आलो, पकडलं हाताला बघतो तर अख्खा रक्ताने भरलेलं, ते पूर्ण गळागळा रक्त. जेव्हा कधी जायचं पोलिसाला बोलतो ना, गाणं गटारात मरशील काहीतरी एकदा गोळी खाऊन, तुला मिसा झालाय, तुला तडीपार झालायस, तुला ह्या तुझ्या केसेस आहेत, ह्या तू मरेपर्यंत राहणार. आम्ही ॲग्री करत नाही तू सुधारलायस. ते इतकं माझ्या डोक्यात. पोलिसांनी आतापर्यंत दिलेली सगळ्यात वाईट शिक्षा कुठली होती तुला? मी काहीतरी उपाय शोधेन, कारण तू मारलास, उद्या तुझ्यावर एक केस जरी झाली ना, तुझे लाईफ झंड आहे. एखाद्या गुन्हेगाराला माहिती असतं की मला यातनं बाहेर पडायचंय, म्हणजे मला बाहेर पडायचं आहे, बरोबर आहे. मग प्रॉब्लेम कुठं असतो? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्यासोबत आहेत अशोक शिगवण अर्थात अच्चूभाई. अशोक शिगवण हे आत्ता तृप्ती प्रोडक्शन्सतर्फे नाट्यनिर्माते आहेत. त्यांनी 10 पेक्षा जास्त नाटकांची निर्मिती केलेली आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की आजवर आपण अनेक सिनेमांमध्ये किंवा नाटकांमध्ये बंद पडलेल्या मिल, त्यातून झालेले कामगारांचे संप, त्यातून बिघडलेली मुलं आणि मग मार्गाला लागलेली मुलं, गुन्हेगारी वृत्तीकडे लागलेली मुलं पाहतो. त्याचे सिनेमे पण झाले. लालबाग परळसारखा सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण आहे. नाटकांमध्ये ते अनेकदा दिसलेलं आहे. पण आज माझ्यासमोर असं एक व्यक्तिमत्व आहे, अशोक अर्थात अच्चूभाई, की याच मिल कामगारांच्या संपामुळे हा मुलगा हे व्यक्तिमत्व अशाच गुन्हेगारी जगताकडे वळलं. आणि 90च्या दशकामध्ये जेव्हा मुंबईमध्ये टोळी युद्धाचा भडका उडू लागला होता आणि अनेक गँगवॉर्स तिथे मुंबईमध्ये आकाराला येत होती, त्या सगळ्या घडामोडींचा एक साक्षीदार म्हणून अच्चूभाई होता. आणि आतापर्यंत मी ही सगळी कॅरेक्टर्स अच्चूभाई सिनेमातच बघितलेली आहेत, पुस्तकात वाचलेली आहेत. जयंत पवारांचं पुस्तक पण आहे त्याच्यावर. पण मी कधी भेटलो नव्हतो अशा माणसाला. अच्चूभाईला मी गेले 10-12 वर्ष ओळखतो. मी जाणून होतो, मला माहिती होतं, पण मी त्याच्याशी ह्या पद्धतीत कधी बोललो नव्हतो. आणि मग असं वाटलं की बिघडणं जसं पटकन सोपं आहे, तसं बिघडलेला मुलगा सुधारणं त्यापेक्षा जास्त अवघड असतं. पण तो त्यातून वर आला. तर गँगवॉर नेमकं काय होतं, अच्चूभाई त्यात कसा सापडला, आपण सिनेमात बघतो ते खरंच खरं असतं का, तो कुठल्या टोळ्यांमध्ये होता, तो कुठल्या अशा बॉसना भेटला, म्हणजे अगदी मला असं वाटतं दाऊदला तो भेटला का, छोटा राजनला भेटला का, अबू सालेमला भेटला का, असे अनेक जी सगळी नावं मी पिक्चरमध्ये ऐकलेली आहेत किंवा पेपरमध्ये पाहिलेली आहेत. मला खूप कुतूहल आहे की गँगवॉर कसं होतं. आजच्या एपिसोडमधून हे गँगवॉर, हे टोळीयुद्ध, 90sचा काळ नेमका कसा होता हे दिसेल असं मला वाटतं. तुझं स्वागत करतो मी. अशा पद्धतीची मुलाखत मित्रमंडळावर मी कधी घेईन असं मला वाटलं नव्हतं, पण तू त्याला संमती दिलीस याबद्दल तुझे आभार. आणि मित्रमंडळामध्ये आल्याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू प्रत्येकाला देतो, ती देतो, तुला खुश करतो. मग आपण सुरू करूया. तर अर्क ऑइल्स तर्फे ही काही लाकडी घाण्या पद्धतीनं बनवलेली तेल आहेत. याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत आणि तुला घरी वापरता येतील. इतर तेलांपेक्षा खूप कमी लागतात. आणि नेत्राज इन्स्टंट मिल तर्फे हे इन्स्टंट फूड आहे. हे एका वाफेवर होतं आणि सगळे महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि याच्यात पण केमिकल्स नाहीत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. त्यामुळे हेल्दी तारखेला खूप गरज आहे गोष्टीची. सो तू ते वापर आणि कसं वाटतं मला सांग. 100% वापरणार. अर्क ऑइल्स आणि नेत्राज फूड्स. जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे लिंक्स दिलेले आहेत आम्ही. शिवाय आत्ता हे देत असताना स्क्रीनवर सुद्धा कॉन्टॅक्ट डिटेल आलेले असतील, तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. सुरुवात करूया. तर आता जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये आत्ता मुंबई कोणाची हा खूप मोठा वाद चालूच आहे. मुंबई आमची की तुमची. आत्ताच इलेक्शन पण झाल्या.
पण मुंबई खऱ्या अर्थानं मुंबईचं वेगळं रूप दिसलं ते संपा वेळेला, जेव्हा कामगारांचा संप झाला, मिलचा संप झाला, तर खूप काळ बदलून गेला. केदार शिंदेच्या सिनेमांमध्ये पण ते दिसतं सातत्यानं, अगदी अगोदर अरेच्या पासून ते दिसत असतं, कारण केदार पण त्याच मुशीतून तयार झालेला मुलगा. तर अशोक शिगवण या मुलाचा अच्छू भाई जो काय भाई झाला, हा कसा झाला? तुझे वडील पण मिल कामगारमध्ये होते. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मुंबई ही गिरणी कामगारांचीच आहे. कारण इतक्या प्रमाणात गिरणी कामगार तेव्हा मुंबईमध्ये होता, त्यांची संसार होती, मुलं सगळं. आणि माझे वडील पण मिलमध्ये. त्या टायमाला मला वाटतं मी 7वी-8वीला असेल आणि संप झाला. कॉटन ग्रीन दी ग्रेट कॉटन ग्रीन नावाची एक बिल्डिंग मिल होती, बरोबर. तर तिथे न्यू ग्रेट मिल, आणि तिथे वडील कामाला होते आणि खूप वर्ष 32 वर्ष होते तिथे, आणि तो संप झाला. तिथे ऑलमोस्ट जॉबर होते. कारण मला आठवतं आम्ही लोक, आमचं रेशन पण आहे ना मिलमध्ये असायचं त्यावेळी रेशनीच्या दुकानात रेशन नाही मिळायचं, तेव्हा मिल कामगारांना रेशन मिळेल. मग मला आठवतं लहानपणी त्या कॉटन ग्रीन स्टेशनला उतरायचो, मग तिथून एक 15 मिनटावर मिल होती, तिथे जायचो आणि मग ते रेशन घ्यायचो, आणि मग ते रेशन घेऊन मग ते स्टेशनला यायचो, ती गोंड परत चेंबूरला होतं. तो काळ तसा होता. आणि मग ते त्यानंतर तो एक 6वी-7वीत असं कळत बऱ्यापैकी, तर मोठाच होतो. आणि मग तो संप झाला. आणि मग संप झाल्यानंतर अख्खं घराचं हेच बदलून गेलं. कारण कमवणारे वडील, आई अशिक्षित, पहिली पण शिकलेली नाही ती, आणि आम्ही 3 भावंडं. बरं, दुसरा काय सोर्सच नाही, मिलवरच सगळं. जे बाबा कामाला होते त्यांच्यातून त्याच्यावर घर चालायचं. आणि संप झाल्यामुळे अचानक त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. बरं, आम्हाला इवन गावी पण आमचं काय नव्हतं, एक छोटीशी शेती होती, जास्त पण नाही, घरी नव्हतं, चुलत्याचं घर होतं, ते पण नव्हतं. त्याच्यामुळे पूर्ण जे बाबा आणतील त्याच्यावरच, कारण आमची काय कमवण्याची तेवढं आम्ही इतपत नव्हतो. आणि मग त्या काळामध्ये काय होतं, संप झाल्यानंतर मला आठवतं की बाबा मिलमध्ये जायचे, चोरून जायचे, कारण तेव्हा संपाचा काळ होता. आणि म्हणजे कामगार काय बोलायचे, कोणी जाऊ नये कामाला, सक्सेस कसा होणार ना. आणि मग त्या टायमाला बाबा आता करणार काय ना, आम्हाला खायला तर पाहिजे, काहीतरी तर पाहिजे, कारण आम्ही तर बाबा महिनाभर राहायचे मिलमध्ये. हां, आणि मग रात्रीचे चोरून यायचे शांतपणे, काळोखात 2-2:30 वाजता. आईला का पैसे द्यायचे, परत जायचे. परत त्या काळामध्ये आहे ना कितीतरी कामगारांच्या मर्डर झाल्या. म्हणजे जे कामाला जात होते त्यांच्या, बिचारे बाहेर आले का मारलं कोणी, कामगारांनीच. कारण त्यांचे पण हाल होते. ॲक्च्युली मी असं नाही बोलणार की बाबा करत होते चुकीचं करत होते, म्हणजे ते आमच्या दृष्टीने बरोबर होतं, पण ते चुकीचंही असेल की करेक्ट. इतर पण जे कामगार ते पण बिचारे उघड्यावर होते, त्यांचंही होतं करेक्ट. तर ते कदाचित चुकीचं असेल, पण बाबाने कदाचित आमच्या लोकांसाठी जे तो डिसिजन घेतला. हां, तो डिसिजन घेतला. आणि महिनाभर राहायचे आणि यायचे. कित्येक वेळा तर ती लोक घरी पण यायची, म्हणजे कळायचं नाही की अरे हा माणूस मिलमध्ये कामाला जातोय, तर घरी येऊन शिव्या देऊन पण जायचे. असं पण घडलेलं आहे. पण बाबांनी केलं. मला म्हणजे खरंच माझ्या बाबांना हॅट्स ऑफ आहे. त्या टायमाला त्यांनी म्हणजे इतकी रिस्क घेऊन फक्त आमच्यासाठीच केलं. ते जाऊ पण नसते शकले, पण त्यांना माहिती आहे गेलो नाही तर उपाशी राहायचं आहे, मुलं उपाशी राहतील, शाळा होती, शिक्षण होतं, आणि दुसरा काय सोर्स नाही. मग हळूहळू काय झालं, त्याच्यानंतर कालांतराने ही जी पॉलिसी होती मिलच्या मालकांची, जो आतला माल जो बनेपर्यंत त्या लोकांनी यूज करून घेतला कामगारांना इतक्या संघर्षात पण. आणि मग ते झाल्यानंतर मग ते बंद केलं. मग मिल बंदच झालं, लॉकच झालं. त्यामुळे बाबा घरी. बरं, बाबा घरी आल्यानंतर घरी मग सोर्स नाही खाणं, मग काय केलं, वडिलांनी दारूचा धंदा चालू केला. बरं, त्या दारूच्या धंद्यामध्ये ना आम्ही घरी पण पाडायचो दारू, करायचं आणून. बरं, काय ते होतं मला आठवतं, ते नवसागर, ते काळा गुळबिळ, ते प्रोसेस पण मला माहिती आहे, वडील करायची. आणि ते काय ते मोसंबी का काहीतरी कापून वगैरे काय ते मी बघायचो. तर शाळेत एवढा काय नॉलेज नाही ना, पण ते असायचं वातावरण. आणि मग सकाळी 6 वाजले का ते BMCवाले यायचे दारू प्यायला, सकाळ 6ला. मग ते वातावरण म्हणजे ते घरातलं वातावरण विचित्र. पण ते एक समजत होतं की आपली परिस्थिती म्हणून आपला बाप काहीतरी करतोय, ते कळायचं. पण पोलीसवाले यायचे, इतका म्हणजे वेगळा याच्यामध्ये. तो जो माझा काळ होता ना, म्हणजे आमचा लहानपणाचा जे टीनेजर वय होतं तेव्हा, की त्या वयात आपल्याला खूप छान छान गोष्टी हव्या असतात. आपल्या आईवडिलांनी आपल्याला छान छान देवं, फिरायला नेवं, कपडे वगैरे काय नव्हतं त्या टायमाला. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती, ती सर्वांची होती. त्या टायमाचा काळच तसा होता तो. मग तो जो मग त्यानंतर वडिलांनी ते दारू चालू केला. आणि अचानक काय झालं, एक दिवस ना मला आठवते, काहीतरी ते रेट बीट पडायच्याच.
इवन मी सांगू ना, मी स्वतः ते दारूचे जे हे आहेत ना, ते टायर असायचे छोटे छोटे, ते टायर घेऊन मी ट्रॉम्बेवरून घेऊन, ट्रॉम्बेला ते एक कुष्ठरोगी होते, त्या लोकांचे ते पूर्ण असं हे होतं, ते लोक बनवायचे दारू, मोठं हे होतं हा ट्रॉम्बेला, जी भट्टी लावून ते लोक, आणि तो माल ते लोक डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि मी इव्हन म्हणजे शाळेत असताना पण म्हणजे मी अशी मुलाकडे कोण बघणार ना, असं पण आता मी जाऊन ते प्रत्यक्षात घेऊन पण आलोय घरी. मला कोण चेक करणार? हा, ते कदाचित वडिलांचं इंटेन्शन असेल, जाऊ दे ह्याला यांना आणून दे, तर मी घेऊन पण आलो ते, म्हणजे टायरच्या टायर म्हणजे असे पिशवीत टाकून निघून. आणि मग एक दिवशी काय आलं की ना, काहीतरी झालं आणि बाबांना मारत मारत घेऊन गेले. कोण? घरात पोलीसवाले. बरं. दारूच्या याच्यामुळे ते काहीतरी कधी कधी मधीच बंदी यायची, कधी कधी खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या, ते असायचं. मग आणि मारत मारत नेलं. आणि तिथे घाटल्यामध्ये खारदूरला एक चौकी आहे, ते पोलीस, ते 2-4 हवालदार बसतात, ते थोडंसं तिकडचं जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी. आणि मग ते आतमध्ये नेल्यावर खूप मारत होते बाबांना, आणि मी बाहेर तळमळत होतो. म्हणजे मला ना बरं काय करू पण नाही शकत ना, त्यांचं ओरडणं, पट्ट्याने मार, ते कळत होतं आपल्याला की बाबांना पट्ट्याने मारतात वगैरे, आवाज बाहेर येतो. हो, बाबांचा आवाज, पत्र्याची ते होते ना, आणि मी बाहेरच उभा होतो, मी आपला सगळेच उभे होतो, मी, आई, बहीण माझ्या. आणि त्याच्यामध्ये ना मला ना अक्षरशः म्हणजे असं त्या फिलिंग्स मी सांगू नाही शकत की आपला बाप मार खातो. बरं, आपला बाप मार का खात होता, आपल्याला 2 टाईम अन्न मिळावं करावं या हिशोबानेच करतो, मिलचा संप काय करू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये ना थोडंसं कुठंतरी असं वाटलं की यार करावं काय, आपण तर कमवू शकत नव्हतो, कारण तेवढं वय पण नव्हतं. आणि मग हळूहळू ते त्या संघर्षात पण वडिलांनी कसं बसं घर चालवलं. SSCला गेलो. SSCला गेल्यानंतर मला आठवतं, कॉलेजला गेल्यावर मला ते भरायला पैसेही नव्हते, जे फॉर्म होतं. आईने मला आठवतं की तिच्या कानात काय छोट्याशा कुड्या होत्या, त्या पण तिने घाण ठेवून मला ते फीस भरून, म्हणजे इतका प्रचंड काळ होता. म्हणजे इव्हन मला कळतं की मला एक, म्हणजे आता बिलीव मी, आम्ही लोक एक केळं खाऊन दिवस काढले त्या टायमाला सगळ्यांनी, म्हणजे इतकी. कारण तिथे जिथे राहत होतो ना, ते बहुतांशी लोकांना मिलवालेच होते. 18 झोपडी म्हणून जे होतं घाटल्यामध्ये, तो जो होता, काही गावातले होते, म्हणजे ती लोकं जी होते ना, खूप कमी वस्ती होते आत्ता प्रमाणाच्या बाहेर, तर तिथे जी बहुतांशी लोकं हे मिलवालेच होते. कारण ते कोकणातले, बहुतेक कोकणातलेच होते, ते माहिती आहे, कोकणात आले का डायरेक्ट तो भाव त्याला घेऊन येऊन टाकायचं असं होतं. तर त्याच्यामुळे परिस्थिती अशी काही हे नव्हती. बरं, कोण असं श्रीमंत आहे, वडिलांचा कोण ते पण नाही, वडिलांची फॅमिली गरीब, म्हणजे कोणच नव्हतं, सपोर्टला कोण नाही. म्हणजे त्या काळात वडिलांनी, मी आता विचार करतो की आपण एखाद्या वेळी बोलतो की आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं, बापाने आपल्यासाठी प्रॉपर्टी बनवली म्हणजेच आपण खुश, अरे बापाने मला काहीतरी ठेवलंय. तसं नाही आहे, बापाने आपल्याला तिथपर्यंत नेलं म्हणजे काहीतरी केलं असेल. हॅट्सऑफ आहे माझ्या बापाला, मी वडिलांना हॅट्सऑफ करतो, कारण त्या प्रतिकूल काळामध्ये पण आम्हाला त्यांनी शिकवलं. माझी बहीण होती, ती शिक्षिका झाली, म्हणजे असं केलं, शिकवलं. आणि कॉलेजला गेल्या असताना ना, कॉलेजला गेल्यावर मग ती मला खरी चणचण भासायला लागली पैशाची. म्हणजे आता ते वातावरण तसं असतं, आपण कसं एक स्क्रंची असतो आपलं लाईफ, म्हणजे आपण एक टीनेजर असतो, छान आपल्याला जे आजूबाजूला जे मुलं, कारण चांगल्या घरातले मुलं येतात. आचार्य कॉलेजला होतो मी, होता मिडल जास्त काय, पण काही लोक जे होते व्यवस्थित असायची मुलं, घालून टीप टॉप. बरं, मला मागावं तर काय, आपल्या घरची परिस्थिती मला माहिती कसं राहायचं ना, जेमतेम कॉलेजला आलो आहे. मग मी ते कुर्ल्याला जाऊन ते प्लास्टिकची बुटं भेटायची अशी, ते मस्त टोके तर हिलवाले वगैरे, ती प्लास्टिकची बुटं मी घालून यायचो. आणि त्याच्यावर मग ते पॅन्ट, काय कॉम्बिनेशन होतं, हिरवं शर्ट आणायला विटीला जायचो, 100 रुपयाचे ते 2-3 शर्ट भेटत, ते त्याच्यावर पूर्ण म्हणजे अख्खं. कारण परिस्थिती मलाही माहिती होती ना, मी मागून काय मागणार ना, द्यायला तर पाहिजे ना, ती जाणवत होतं मला सगळं. आणि मग त्याच्यात करता करता जास्त तू बोलला की आता तुला हा प्रश्न पडला असेल की तो ह्याच्याकडे, तू इकडे कसा आला. पण कॉलेजला असताना तिथे 11-12वीला एक माझा मित्र होता, हेमंत पाटील, जो मित्र झाला. मला त्याची काय पार्श्वभूमी माहीत नव्हती. चांगला मित्र, खूप चांगला मित्र, तोही खूप चांगला डिसेंट काही. आणि त्याच्यावरून घरी जायला लागलो. त्याच्याकडे बाईक होती, त्याच्याकडे यामा कुठली तरी बाईक. पाठी बसल्यावर असं वाटत शाळेला मर्सिडीजमध्येच बसलो तो तर त्याच्यावर जायचो घरी. आणि तिथे गेल्यानंतर आहे ना, त्याच्या घरचं हे बघून ना मी भारावलो. काय, त्याचा भाऊ बिग गँगस्टर महेंद्र पाटील, त्याचा होरा अत्यंत चांगला, म्हणजे तो गँगस्टर जरी असला तरी एकदम वेगळाच होता तो. पण तो इतका मोठा होता ना, तिथे गेल्यावर त्याचा होरा, आणि तिथे जे येणारे गँगस्टर, आणि त्यांचं जे राहणीमान, येतात ब्रेसलेट, सोन्याची घड्याळं, येन तेन, त्यांचा तो होरा, प्रभावित झालो. मला असं वाटलं, चालेल हे काय, हे वेगळं काहीतरी आहे. बरं,
तो जो हेमंत होता त्याचा काही संबंध नाही. त्याने काय, तो भाऊ सक्का भाऊ, पण त्याने काय केलं, खाली आहे ना एक सायकलचं दुकान चालू केलं. त्याला मायकल पण बोलतो, सायकल दुकान चालू केला. एक सीडीचं दुकान होतं जेव्हा व्हिडिओ नवीन आलेले, तो ह्याच्यातून भाऊ एवढा मोठा आहे, पण भाऊ मोठा गँगस्टर होता. बिग शॉट गँगस्टर. म्हणजे मी तिथे सावत्यापासून सगळ्यांना बघितलं तेव्हा, अनिल परब, सावत्या जे मोठे मोठे होते जे पण, ते सगळे येऊन जायचे. त्या टायमाचा काळ कसा सगळं एकत्र होतं. जसं आपण आता बी नॉलेज प्रमाणे की ज्या कंपन्या ज्या आपण बोलतो, जी छोटा रंजन कंपनी ते नंतरचा भाग आहे, तेव्हा सगळे एक होतात. ते सगळे यायचे तिकडे. आणि त्याच्यावर बरं त्याची सिस्टीम मला काहीच माहिती नव्हतं, कारण तिथपर्यंत वर ते कसं माळा होता. करेक्ट. वरती सगळे असायचे, सगळे बाहेर लोक आपण जाऊन, म्हणजे माझी मजल हेमंतपर्यंत तो बिचारा काम करायचा त्याचं. बरं तो एवढा मोठा असेल, त्याचा काही संबंध नाही कशाशी. तो आपला मस्त ते दुकानाने एक, आणि छान तो म्हणजे त्याचं ते. मग मी हळूहळू ना, मला ना ते ना इंटरेस्टिंग वाटायला लागलं. बरं घरची परिस्थिती बेताची, साला ह्यांचं बघून असं कुठेतरी असं वाटायचं की यार ही लाईफ चांगली दिसते, हे मस्त आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यात घुसता तेव्हा तुम्हाला कळतं की ह्याच्यामध्ये काय आहे. तोपर्यंत तुम्हाला समजू नाही शकत. बाहेरून चकचकीत लकलकीत सगळं असं. आणि मग तो सतत वाटायचं यार असं काहीतरी व्हायला पाहिजे यार, आपण ना 4 लोक हाय भाय सलाम ये वो असं तसं. म्हणजे हे काहीतरी, म्हणजे असं काहीतरी कुठेतरी. मग ते हळूहळू त्याच्यावर जायला लागलो, खूप वेळा जायला लागलो घरी. माझा कल त्याच्याकडे जाण्यापेक्षा वरती जाण्याचा जास्त होता. आणि मग हळूहळू जायला, मग ते पण ओळखायला लागले. मग जा रे पार्सल घेऊन ये. मग पार्सलमधली समजा 500 दिले का 200 उरायचे, मग ठेव. मग ते एक असायचं, पैसे आले. इंटेन्शन पण वेगळं असायचं की बाबा चला 2 पैसे, असं करता करता खूप सारं ते ओळख झाली, याच्यावर जाऊ लागलं. आणि मग एक दिवस काय झालं की महेंद्र पाटील टाडामध्ये अटक झाली. बरं. तेव्हा टाडा होता. एका गुन्ह्यामध्ये अटक झाली नाशिक जेलला. त्याच्यानंतर त्यांना त्याचा टिफिन आहे ना, घरून नाशिकला रोज जायचा, रोज. महेंद्र पाटील टाडामध्ये नाशिक जेलला होते. आणि त्याचं टिफिन जेवण, रोजचं फ्रेश जेवण घाटल्यातून नाशिकला जायचं रोज. आणि ते एकट्याचं नसायचं, ते पूर्ण असं मोठा टकारा असायचा, जे 10-12 लोक जेवण, ते जे त्यांच्याबरोबर असं ते सगळ्यांचं. आणि जी मेनबाईची आई होती, आम्ही तिला काकू बोलायचो, म्हणजे वेगळीच होती ती. काय माहिती आहे तिच्यात काय इतकी एनर्जी होती. बिचारी रात्री 2ला उठायची, जेवण बनवायची, 5 वाजे पण रेडी करायची सगळं. आणि बरं त्यांच्याच ख्वाहिश असायच्या, शुक्रवारी चिकन, चिंबोरी, आगरी ना, प्युअर आगरी ते लोक पाटील. चिकन, चिंबोरी, बांगडा जे ते बोलायची बिचारी ना करायची. हा सुप्पब होती ती. रोज बिचारी रोज करायची त्या मुलासाठी आहे ना. म्हणजे काय ती मातुश्री असेल माहीत नाही. मी तर ना, म्हणजे मला पण एवढं मुलासारखं तिने जपलं. मी 8 वर्ष तिथे घरीच होतो, अत्यंत प्रेमळ. आणि पण मग हा नाशिकला जायचा डबा कसा? मी घेऊन जायचो. 2 वर्ष सलग मी घेऊन गेलो नाशिकला, 2 वर्ष सलग. सकाळी मी काय करायचो, सकाळी तिथं 5 वाजता जेवण व्हायचं, तो मी 6ला तो डबा 5-5:30ला घ्यायचो रिक्षात. ते मोठे डबे असे, रिक्षात बसायचो. तिथून मी घाटकोपरला जायचो. घाटकोपरला एक 6:30ला वाराणसी एक्सप्रेस आहे, आताही असेल माहीत नाही, आता किती वर्ष. वाराणसी एक्सप्रेसला ती 6:30ला बसायचो. हार्डली ते काहीतरी 15 रुपये तिकीट, 14 रुपये तिकीट, तुम्हाला आठवतं 14 रुपये तिकीट नॉर्मल बसायचं. कारण ते काय, ती कुठे वाराणसीला कोण जाते आपल्या नाशिकला, तर ती नाशिकची तिकीट काढायचो. एक 14 रुपयाची सिटिंगमध्ये असायची. मग ती नाशिक रोडला बरोबर 10:30ला उतरायची. मग मी 10:30ला काय करायचो, ते टिफिन घ्यायचो आणि ते रिक्षा पकडायचो. ते रिक्षाचे हार्डली 8-10 रुपये व्हायचे. तिथे ना तो एक प्रेम म्हणून होता, त्याच्याकडे ते सगळे टिफिन बनायचे जेलचे, अख्खे नाशिकच्या जेलचे. ह्या भाईचा डबा घरून यायचा, इतर भाई लोकांचे डबे तो बनवायचा, ते द्यायचा. मग ते मी डबे त्याला द्यायचो. मग तो ते जेलला, नाशिक जेलला जाऊन डबे द्यायचा सगळ्यांबरोबर, बरोबर. मग तिथे मग जेवायचो, तिथे जेवणच, कारण तो टिफिनवाला जेवायचो. मग तिथे जेवल्यानंतर मला एक ना ते 12:30-1 पर्यंत व्हायचं, कारण 10:30ला पोचल्यावर. मग इकडे टाइमपास करून एक 1:15ची भुसावळ एक्सप्रेस होती, ती नाशिक रोडवरून यायची. तिची तिकीट होती 16 रुपये, 16 का 17 रुपये होती भुसावळ एक्सप्रेस. त्या एक्सप्रेसमध्ये बसतो, ती बरोबर 5:30-6ला कुर्ल्याला उतरायची. मग तिथून चेंबूरला एकतर ट्रेनने यायचो किंवा वाटलंच तर मग राजासारखं रिक्षाने यायचो. जेमतेम 100 रुपये वाचायचे. भाईबद्दल होतं प्रेम, कारण मी त्याच्या घरी होतो, राहायला होतो, खायला होतो. त्यांनी
म्हणजे घरी माझ्याकडे कोणच नव्हतं, आई वडील गावी गेलेले, बर घर नाही, दार नाही, काही नाही, तिथे होतो. तर ते एक होतं प्रेम, प्लस एक 100 रुपये मिळायचे ना खिशात पैसे असायचे रोज. हा रोज. तर 100 रुपयाचं पण महत्त्व ना माझ्यासाठी खूप होतं तेव्हा. घरी तिथे घरी काकू बिचारी माझ्यासाठी जेवण करायची, सगळं मुलासारखं होतं. जसं हे हा जो लहान होता आणि हा तेवढंच प्रेमाने मला तिथे तिने 7-8 वर्ष जे पण होतं, तो बाई सुटून आल्यानंतर पण होतो मी 7-8, मी प्रेमाने तेवढंच मला वागवलं, अजिबात काय नाही. पण हे 2 वर्ष मी केलं, 2 वर्ष रोज नाशिकला जायचं. रोज 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 सकाळ संध्याकाळ त्यात तुला 100 रुपये सुटायचे. 100 मग त्या माऊलीने पण 8 वर्ष तुला ठेवून घेतलं. हा हा, तिने 8 मुलासारखं 8 वर्ष होतो मी घरी, ते 8 वर्ष. अशी माणसं आज तरी कुठे नाही आहेत, अशी नाहीच आहेत, कोणच नाही. ती काय मी मुलाचा डबा असं म्हणून नाही केलं, ती माऊली वेगळीच होती. ती काकू आमची, ती काय माहित नाही, भन्नाट रसायन होतं त्या आईचं. बरं, मग ते त्याच्यानंतर हे सगळं झालं. 2 वर्ष काढली. झालं. तू इकडे कसा म्हणजे गुन्हेगारी याच्याकडे ते गुन्हेगारीमध्ये त्याच्यामध्ये आलो. आणि एक कॉलेजला असताना माझ्यावर एक केस झाली, म्हणजे मी एकाला मारलं. बरं, म्हणजे मला अगोदर मारलं, मला माहित नाही कोणी, मग ते शोधा एक सापडलं, मारलं. तुला माहित नाही कोणी मारलं. ते नंतर मग माहित नव्हतं, खूप शोधो का मारलं, कारण मुलीबद्दल मारलं, मुलं काय तिथं कळत नाही. कॉलेजचं एक जीवन वेगळं असतं ना. 2-3 रिक्षा आल्या, मारलं मला रस्त्यावर, मला फुटेपर्यंत मारलं, मला कळेच ना कोणी येऊन मारलं. मी बोला हा फंडा बरा आहे यार, म्हणजे आपल्याला मारतो, आपल्याच माहीत ना कोण मारतोय. पण तसं काय नाही. मग त्याच्यानंतर राईट्स जे बोलतोय, जे कसं असतं पहिला ना राईट्स व्हायच्या, दंगल, हा तशा व्हायच्या. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या केस, तो किशा म्हणून होता, नंतर त्याचे मर्डर झाले, त्याच्या अपोजिशनमध्ये केसेस झाल्या. काही केसेस तर 3-4 केसेस असं की मी गावी होतो आणि मला FIR केलं आहे माझं, मला माहीत पण नाही. अशा पण आहेत की ज्याच्यात मी नव्हतो, कारण तो काळच तसा होता. म्हणजे मी तुम्हाला सांगू ना की मी 26 जानेवारी आला, 15 ऑगस्ट आलं, गणपती आलं, नवरात्र आलं, आम्ही आत शोधायचे पोलिसवाले. आता त्यांचं कसं असणार, त्यांना असं वाटत असेल की काहीतरी एक गुन्हेगारी कायदा आणि त्याच्यामध्ये गणपतीमध्ये ना एक कलम असतो 151(3), जो सांगतो तर तुम्हाला पकडला का तुम्ही डायरेक्ट 12 दिवसांनीच बाहेर. बरं, तर ते एक भीती असायची, अरे बरं त्याच्यासाठी गुन्हा करण्याची गरज नाही तुम्हाला, संशय हा तुमच्यावर गुन्हे आहेत ना, हा मग तुम्हाला असं तर ते चाल. मग त्याच्यात ते गुन्हे होत गेले, जे मारामाऱ्या. माझ्यावर तसं काय मी खून कोणाचा नाही केलाय, पण माझ्यावर खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहेत. बरं, ते त्याच पिरियडमध्ये झालेले आहेत. तुझ्यावर किती केसेस होत्या? 12 केसेस असतील. त्याच्यामध्ये एक हार्ड केसमध्ये एक रिव्हॉल्वरची केस होती. आता काही नाही येत, स्पष्ट करतो. पण या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल जेव्हा मी माहिती काही गोळा केली ना, तर मला एक महत्वाचा मुद्दा असा कळला की दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होत असतो. हो होतो. त्या टायमाला काय झालं, मैनबाई सुटून आल्यानंतर आहे ना, तसं बोललं की सगळं एक होते. मला माहीत ना कोण आहे काय, तिथे गेल्यावर कळलं. ती छोटी बहीण मुमताज, जी दाऊदची, अजिबात बोलले तिथे जायचं, बॉडीगार्ड राहायचं, फक्त बरोबर राहायचं, बोले पैसे मिळणार. दिवसाला 500 रुपये होते तेव्हा. 500 रुपये भेटणं, बोले जा, आपल्याला काय फरक पडतो, जा कोण असेल नाही काय ना, बोले खायला प्यायला मिळणार, राहायला मिळणार. आणि आम्ही गेलो. माझ्यावर अजून 2 जण होते. नंतर तो दुसरा एक पोलीस काउंटरमध्ये पण मेला, तो एक मध्या म्हणून होता, आणि अजून एक बाळा म्हणून होता, तो नंतर एड्स होऊन मेला. म्हणजे असं ते. बरं, हां. तर ते आम्ही लोक 3 जण होतो तिचे बॉडीगार्ड. ते काय ना, आम्ही खालीच असायचो, ती यायची खाली, मग आम्ही तिच्यावर कुठे शॉपिंगला गेले का बरोबरच जायचो तिच्याबरोबर कंटिन्यू. असं 3 महिने होतो. 3 महिन्यामध्ये म्हणजे तिथे गेल्यावर ना, तिथे काय ना खूप सारे बाय असायचे, हा बाय तो बाय, अरे. तर ते ना तेव्हा ना ते 50च्या नोटीचं बंडल असायचं, 100 ने 50. बरं. मग तो बोला अरे या, आता तिचं आहे बोलला तर जास्त रिस्पेक्ट असतात. अरे मग ते कोण येईल, मग ते तसे तोडून द्यायचे पैसे. मग आम्ही लोक हळूच मोजायचो किती, 2000, 2500. अरे त्याच्यामध्ये म्हणजे पैशाचं काय होतं ना, प्रचंड मोल होतं, कारण आई वडील गावी. मी ना तुम्हाला एक फॅक्ट सांगेन की कधी कधी काय व्हायचं ना, कधी कधी बोलायचं की पोलीसवाले येणार आहेत किंवा रेड पडणार, तुम्ही निघा. तिथून आहे ना, ते जे रेड लाईट एरिया होता ना, तिथून एक हाकेच्या अंतरावर होता. बरं, म्हणजे हाकेच्या अंतर म्हणजे समजा ना, एक अर्धा किलोमीटर असेल. ही लोक काय करायचे ना, मग ते सांगायचे 2-3 दिवस आता राहू नका, प्रॉब्लेम आहे, जावा. तर हे लोक म्हणजे कुठे पण जा, पैसे द्यायचे 2-5 हजार जा. बरोबरचे काय करायचे, तिकडे जायचे, 2 दिवस राहायचे मस्त त्या रेड लाईटमध्ये. मी काय करायचो, गावी जायचो, आई वडिलांना भेटायचो, 1-2 हजार द्यायचे. परिस्थिती खराब होती त्यांची, पण ते पण काय तिथे काय सेटल नव्हते. माझं इंटेन्शन असायचं की
मी ह्यांना कसं काय प्रोटेक्ट करू कमावतो. मी बरं मला व्यसनं अजिबात नाही, दारू पिणारे मला बसवायचीच नाही कारण मी जास्त खायचो. ते बोलायचं तू खात पीत नाही तर कशाला बसतो ते कारण मी एक ठरवून ठेवलेलं की मला ह्याच्यामध्ये जरी असेल तरी मला ह्याच्यात हे नाही व्हायचं की बाबा. खूपसे मी बघितले त्याच पिरियडमध्ये तो एड्स खूप होता, जे गेले ते नंतर राहिले नाहीत, दारू पिऊन गेले खूप अति. मी ना व्यसन केलं ना काय केलं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जो आज आहे ना ते कदाचित त्याने मला जे आईवडिलांचं प्रेम आहे ना मी की त्यांच्यासाठी करत होतो, माझं इंटेन्शन काय दुसरं आहे नाही. तर 3-4 महिने तिथे होतो. पण या सगळ्यामध्ये थांबवतो तुला मी, तू जेव्हा बॉडीगार्ड म्हणून होतास तो माहोल तुला दाऊद कधी भेटला का, किंवा तुझं दाऊदशी कधी बोलणं झालं का, किंवा त्यांच्यात काय चर्चा व्हायच्या का, काय कसं? नाही, त्याच्यामध्ये कसं होतं मी तर त्यांना भेट कारण ते ऑलरेडी नव्हते तिथे, आणि ही जी बहीण होती ना ही पण मला वाटतं बाहेरगावी असायची, ते काय शॉर्ट पिरियडसाठी येत असेल. आपण विचारू नव्हतो शकत तिथे काय गोष्टी असं नाही की तुम्ही इन्क्वायरी नाही करू शकत. गुन्हेगारी जगतात कसं असतं ना, तुम्ही कुठे चाललास तर तुम्हाला सांगणार पण नाही की म्हणजे असं असतं, तसं करू नाही शकत. तर ते हे नाही. इवन मी आहे ना त्यांच्या ते खाली मस्जिद होतं, आता ते घर पण मला आठवतं, आता खूप वर्ष आली मस्जिद होतं खाली, आम्ही खालीच असायचो. त्याचं आम्ही हिंदू, ते पूर्ण मुस्लिम होतं ते अख्खं. ते कसं असं गोल घर होतं आणि ते वरती पूर्ण दाऊदचं घर होतं एक अख्खं, अख्खा फ्लोअर जी तिथे राहायची. आणि असं खूप वेळा गेलोय मी वरती, बोलवलंय तिने काय सामान विमान घेऊन जायला खाली पिली, मग गेलोय वरती, बघितलंय बसून तिथे चहा वगैरे पण जे पण खाल्लंय पिल्लं पण वरती घरी प्रॉपर. पण त्यांच्यात काय चाललं आम्हाला एंट्री नव्हती. म्हणजे ते जर सगळे भाई लोक दिसायचे कोण कोण काय काय कळायचे, हा भाई आहे हा भाई आहे, उत्सुकता असायची का कोण आहे काय. बट कसं आहे ना तिथे सिक्रेटसी खूप असायची, ऑब्व्हियसली असणार कारण त्याचा कारभारच एवढा होता त्या टायमाला. आणि आम्ही इकडून आलेलो छोटाराजांकडून, इकडून म्हणजे जे मैनबाईने पाठवल्यामुळे कसं त्या अँगलने होतं. महेंद्रभाई त्यांनी पाठवलेलं की तू जा तिकडे. मला काही कल्पना नव्हती. मुले पैसे मिळणार, तुझा पैसे मिळणार ह्या एका आणि पैसे मिळणार ते माझ्या आईबापाला मी देणार ह्या एका उद्देशापोटी मी तिकडे गेलो. मला असं इंटरेस्ट नाही की मी गुन्हेगार आणि हे ते असं नव्हतंच. माझ्या डोक्यात एक फिट होतं की माझ्या आई बापानी काय खस्त्या खाल्ल्या. पण हे करत असताना आता समोरचं जी बहीण आहे ती दाऊदची बहीण आहे, किंवा आपण कुठं चाललोय, आपण आता या गँगवॉरमध्ये म्हणजे गँगस्टर्समध्ये चाललेलो आहोत हे आपल्याला माहित असतं ना. ते तुला माहिती होतं पण मला ही कल्पना नव्हती तिथे. कारण तिथे कसं सरस त्या पिरियडमध्ये ना एकदम मिलेजुले होतं, काय हे नव्हतं आणि नॉर्मल होतं तेव्हा. कारण तेव्हा काय पुढच्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या, ज्या पण नॉर्मल होतं सगळं. नंतरचा काळ तो कठीण होता, नॉर्मल होतं. तर तेव्हा असं वाटत आहे. आणि मग नंतर कळलं अरे ही अशी बहीण आहे, ठीक आहे आपल्याला काय पैसे मिळतात ना आणि काय जास्त रिस्क नाही, बरोबर तर जायचं. अजून 4 जण होते, फिरायचं कुठे जायचं, बाहेर उभं राहायचं, कुठे ऑफिस जिथे जिथे जायचं कुठे तिथे जाऊन फक्त उभं राहायचं. तिला सोडलं का आपलं काम झालं का मग तिथे एखादा रूम असायचा राहायला, मग तिथे राहायचो. 3 महिने सतत होतो. तुझे आता म्हणालास की तिथे खाली मस्जिद होती आणि वर ते राहत होते, तर कसं राहत होते ते? श्रीमंती होती? श्रीमंती नाही, प्युअर कोकणी घर होतं ते. श्रीमंत श्रीमंत म्हणजे असं लाविश बिविश असं काय मला तरी आठवतं असं काय एकदम कॉमन होतं ते. कारण मला वाटतं ते कोकणातलंच आहेत, त्याच्यामुळे ते प्युअर त्यांची भाषा पण मराठी हिंदी सरमिसळ होती. कोकणी भाषा असते माहिती आहे ना कशी, ते प्युअर हिंदी भाषा नाही, ते एक वेगळीच किनाऱ्यावरची वेगळी स्ट्रक्चर आहे त्या भाषेचा. ते त्या बोलताना पण आम्ही बघायचो ना ते वेगळं स्ट्रक्चर होतं असं. तर ते असायचं. पण कसं होतं ना एक डोक्यात फिट होतं की आपल्याला उत्सुकता करायची ना, आपल्याला जाणून नाही घ्यायच्या यांच्या गोष्टी. कारण आम्हाला इन्स्ट्रक्शन काय होतं जे की तिथे कशात मगजमारीत पडायचं नाही. सांगताना मेनबाईने जेव्हा पाठवलं ना बोलला ती कशात मगजमारी पडायचं नाही, काम करा, ती कुठे गेली जायचं बस, हेच आहे आपलं काम, दुसरं काय नाही. तुला हे मला ठीक आहे असं. आणि मग ते त्याच्यासाठी मग त्याच्यामुळे तो इंटरेस्ट वाटायचा की अरे जाणून घेऊया. पण ते जाणं शक्य नव्हतं, तेवढी त्यांची सिक्रेसी असायची त्या लोकांची, तेवढं हे नव्हतं. आणि मग ते 3 महिन्यानंतर मग काय मला वाटतं ते कदाचित गेली असेल किंवा काय आठवत नाही. मग ते आम्ही परत आलो. पण ते 3 वर्षात 3 महिन्याचा जो काळ होता ना भयंकर. तिथे त्या जे असं हे होतं रस्ते होते, कुठेही जा काही खा. एक गाडी दिली स्कूटर, बोले जायचं तुम्हाला, म्हणजे जेव्हा ती यायची आम्ही कुठे नंतर एक स्कूटर असायची, मग ते आम्ही घेऊन दिवसभर इकडे तिकडे फिरायचो. बरं कुठेही खा काही खा, फुल फ्री असं होतं. आणि इतके सगळं बरं कपडे, म्हणजे मी सर आता बोलायला गेलो ना तर काय सांगू तुम्हाला की आम्ही
कपडे पण आता जिथे आता आता कधी काय करायचं, ह्या रूममध्ये तिथं राहायचं, तो माहिती आहे ना तिथं राहायचं, दुसरीकडे पाठवायचे, कपडे चेंज करतो. बरं कपडे पण तुम्ही नवीन घ्यायचे तिथे, ते दुकानं जा, कुठले पण कपडे घ्या, आणि इतकं सगळं होतं. म्हणजे तो वेगळंच होतं तिथे, वातावरणच वेगळं, माहीत नाही काय. बरं. हां, पहिले त्या माहोलमध्ये. आणि मी एक सामान्य कुटुंबातून आलो, जी मला चणचण खायची, कपड्यांची, जे पण हे सॉलिड आहे. हा म्हणजे असं मग तो 3 महिन्याचा काळ होता. त्यानंतर मग ते आलो निघून, आणि मग खूप घडामोड्या झाल्या. मग या सगळ्यामध्ये आता महेंद्रभाईचा उल्लेख आला, हां एक उल्लेख आला की मधल्या काळात तू पण नाशिक जेलला होतास, हां आणि तिथं तो पण आत होता. हो हो. महेंद्र, तो मी काय झालं, त्या 3-4 केसेस झाल्या. 3-4 आमच्या इथं कसं पोलीसवाले कसं असतात, 3-4 केसेस झाल्या तर मग तुझ्याकडे ते प्रोसेस चालू करतात. जसं त्या टायमाला नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट NSA मिसा म्हणून होता. तर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट हा सरकारचा कलम आहे. म्हणजे का, तो संघटित आपलं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली, त्याचं आहे रासुका, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक. म्हणजे तुला सेफ्टीसाठी, समाजासाठी तू, असं ते असतो प्रकार, सेफ्टीसाठी तुला ते 1 वर्षभराचा काळ असतो, हा तो तुला तिकडे काढायचा आहे. आणि मला मग त्याच्यात तो रासुका नॅशनल सिक्युरिटी ते एक मिसा झाली. आणि मग त्यावेळी गेलो तर ऑलरेडी महेंद्रभाई आतमध्ये होता. बरं त्याच्यातला सीन असा आहे ना की मी सामान्य, म्हणजे मी काय मोठा गँगवरच्या हिशोबाने, गँगच्या हिशोबाने आतून गेलोच नाही, कारण कॉमनच होतं आपलं, काय तसं हे नव्हतं. मग गेल्या कसं ते त्यांना माहिती होतं. ते बोलले तू सूममध्ये जा, अजिबात बोंबाम करून इकडे येऊ नको, इथे भयंकर रूल आहेत. इकडे म्हणजे नाशिकला? नाही, त्यांच्या बॅरॅकमध्ये. अच्छा, त्यांच्या बॅरॅक. त्यांचे जे मोठे मोठे भाई होते, खूप गँगस्टर होते तेव्हा. कोण होते तेव्हा? त्या टायमाला अवधूत बोंडे होता, त्याच्यानंतर फिलुखान सारखे पण होते तेव्हा, जे नंतर दुसऱ्या, म्हणजे नरेश होता, नरेश भाई, म्हणजे नरेश जुकर होता, रगड होता, दिवाकर चुरी होते, मोठे मोठे होते. साधुवांना मध्ये मध्ये यायचे, ते नागपूर जेलला होते, हे सगळं होतं. तर ते तेव्हा मला काय बोलले माहिती आहे की इथे जाम कडक रूल आहे, तुला मी सांगत पण नाही, तुला आणलंय, तू शांत राहा. तोपर्यंत हे लोक सगळे मला ओळखायचे तिकडे जाऊन, म्हणजे जे घरी, कारण याचा डबा देत होता. हा डबा देत होतो, ते डबा पण ते पण ओळख होती, परत अगोदरची ते ओळखायचे. ते मला त्याने अगोदर इंस्ट्रक्ट की तू आला ना, बोलबाला करू नको, जाऊन सूममध्ये सर्कल काय असतं, सर्कल म्हणजे काय असतं ना, 300-400 एकत्र असतात, या 200, म्हणजे एक मोठा हॉल असतो, असे हॉल असतात, 200-300 लोक असतात. मग ते तुम्ही 200-300 मुलं तिथे सर्कल आहे, थांबायचं, राहायचं मस्तपैकी. मग तो हॉलच असतो, एक बिछाने लावून तुम्हाला जे पण डॉर्मेटरी सारखं, हा ते तुम्हाला डबा, तुम्ही ते डबे चालू होते, त्या डबा येणार, खायचं, ठेवायचं, गप्पा मारायच्या, गाणी बिणी, तो मस्त वेगळं वातावरण होता. बरं. तर मला तो बोललेला की अजिबात ना सर्कलच्या बाहेर याचं नाही, तू दिसला ना तुला घेतील इकडे. आणि काय झालं, एकदा मी माझा टिफिन घ्यायला गेलो दुपारी, नेमका कोणीतरी बघितला, मी आलो तेवढ्यात एक जण जेलचा हवालदार बोलले, तुला सर्कलला तिकडे सेपरेट, त्यांचं सेपरेट, आमचं सर्कल, हा मोठे मोठे ते सेपरेट, बोले सेपरेटला बोलवलंय. मला कळे ना, तर बोलले चल सेपरेटला. तो पोलीसवाला आला डायरेक्ट जो आतला, बोले घे ते तुझं काय काय ते बिछाना आणि ते सगळं जे देतात पहिलंच ते आपलं घेतलं. सेपरेटला गेलो तर हे सगळे मोठे मोठे भाय सगळे. गेला त्यांनी मला काय केलं, नरेश जे होते त्यांनी पहिल्या हातावर 2 गोळ्या दिल्या वजेच्या. कसला? वजेच्या गोळ्या असतात. त्या वजे म्हणजे काय असतं ना, ती अर्धी गोळी पण तुम्ही डॉक्टरला विचारून घ्यायची. त्यांनी मला 2 दिल्या खायला. बरं. त्यांनी ना जुलाब आणि उलट्या असं होतं कंटिन्यू, म्हणजे हा तो रूल होता त्यांचा की तू स्वच्छ झाला पाहिजे, आमच्याकडे तुझा रोगराई काही नाही पाहिजे. त्या बॅरकमध्ये असं सगळं होतं. आणि मग गेल्या मला दिलं, त्या लॉकमध्ये टाकला, बंद केला. बोले आणि मला ते घाम आणि सगळं. आणि बरं तिथे सिस्टीम आतली कशी असते माहिती आहे, तिथे काय वॉशरूम नसतं, ते काय देतात, ते हे असते तुमची, ते बॅटरी असते ना याची, ते असतं त्याच्यावर तुम्ही सगळं. नाही मला माहिती. बॅटरी म्हणजे बॅटरी असते ना, बॅटरीचं कवर असतं ना, ते असतं आतमध्ये. बाथरूम नसतं त्याच्यावर, तुम्हाला काय विधी करायचे करा त्याच्यावर, जे पण काय. हो आतमध्ये बाथरूम बाहेर असतो, त्याला पण दरवाजे नसतात, कशालाच नसतं तिथे, ते असतं त्याच्यावर. आणि मग त्यांनी मला ठेवलं, आणि मग ओमेटिंग तुला बापरे, घामाघूम येन ते भयानक अवस्था झाली त्या पिरियडमध्ये. मला बरं खुचते ना, म्हणून मला बोलत होतं तू येऊ नको इकडे. आणि मग नंतर ते 5-6 वाजले जेव्हा बंदीची वेळ आली, मग त्यांनी मला ते तूप आणि साखर आणून दिलं. एकाने बोले हे खा बरं वाटेल, ते खाल्लं, बरं वाटलं. आणि मग ते रुटीन चालू झालं. मग तू तिकडे गेला सेपरेट? मग ते
सेपरेटमध्येच गेलो, त्याला घेतला मला आतमध्ये आणि मग हे सगळे भायलो घातले आणि मग ते सकाळी उठून 6 वाजता लाथा घालून उठवा जायचं, एक्सरसाइज कर. अरे बोले हे तर बाहेरपेक्षा बेकार आहे. मग तिथे एक्सरसाइज करायला लावायचे सकाळी 6 वाजता, नमस्कार मार, उठा बशा काढ. कधी बाहेर नव्हतं केलं, तिथे करायला लागलं. मग ते त्या टायमाला बॉर्नव्हिटा यायचा, बॉर्नव्हिटा सकाळी नाश्ता. आणि मग मी मिसामध्ये असल्यामुळे काय झालं, मला ती चहा असायची. बरं, त्याच्यामध्ये मिसामध्ये काय, हा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आहे ना, ते एक फॅसिलिटी असते सरकारची. बरं. चहा असतो तुम्हाला, त्या डेटोने बोलतात. त्याच्यानंतर तुम्हाला गादी असते, तुम्ही गादीवर झोपू शकता. इतर काही ते गादीवर नाही झोपू शकत, ते किंतन टाईप असतं माहिती ना असं. हां, कंबळसारखं. हां, जे तुम्ही गादी वापरू शकता. कोण? मिसावाले. कारण तुम्ही काही गुन्हा केलेला नसतो तुम्हाला. हा, ते गुन्ह्याअंतर्गत तुम्ही एखादे गुन्हा केलेला त्याच्या अंतर्गत तुम्हाला सुरक्षा म्हणून तुम्हाला- सुरक्षा कायद्याखाली तुम्हाला अटक केली, त्यासाठी ती फॅसिलिटी. बरं, तुम्ही ब्लेड वापरू शकता दाढी करण्यासाठी, इतर काही ते ब्लेड नाही वापरू शकत. ती एक फॅसिलिटी होती तिथे. तर ते मी तर काय वापरलं नाही, कारण कुठे वापरणार, हे एवढे मोठे मोठे दिग्गज, आपण छोटा सांग काम्या एक काम्या कुठे करणार ना असं. आणि मग तो काळ होता ना, म्हणजे मला आठवतं, आत्ताची परिस्थिती मला माहीत नाही, पण तेव्हा वेगळाच होतं. म्हणजे त्या टायमाला शिस्त, व्यायाम, एक्सरसाइज. बरं, व्यसन नसायचं आतमध्ये, जे सिगरेट वगैरे असायचं, सिगरेट चालायचं, जे पण चालायचं, पण अति हे ना. याच्यावर जास्त फुटबॉल खेळायचो आम्ही. पण मग पुढचे जे वर्ष तू काढलंस, हो, तू सगळं त्या सेपरेटमध्येच काढलं. हो, सगळं तिथंच काढलं ना, सेपरेटमध्ये काढलं. मग तिथून बाहेर जेव्हा आलास, मग तुझ्यात काय बदल झाला होता काय? बाहेर आलं, माझ्यात नाही बदल झाला, लोकांचा बघायचा बदल झाला. अरे भाई बोलून आता ते एक ग्रेड वाढते ना. अरे इतर जे सहकारी होते त्यांचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर इतर लोक बदलतो, म्हणजे भाई झालास तू. हां, त्या लोकांनी केला इस्टॅब्लिश. मी मानलं नाही तरी पण त्यांनी केला की पण तू तुला भाई झाला. जाणवलं? हो, जाणवलं ना, कारण आपल्याला आपला होरा कळायला लागतो ना. बरं. होरा कळायला लागतो, लोक आपल्याकडे कामं घेऊन यायला लागतात. काही काय असतात, जे काही त्यांच्याकडे मजबूर जे पण त्यांना जे काही अडचणी असतात, की भाई इथं कॉल करा, ही आहे ते आहे, BMC, जे पण छोटे छोटी गोष्ट, की ह्याला त्यांना असं वाटतं की आपण करू शकतो, थोडी पावर आली असं. तर तो होरा जाणवतो तेव्हा. बरं. हां, तो जाणवतोच. कारण तो एक आहे ना, तर काय म्हणते, एकतर तो जसं एक हे असतं ना व्यूज, की आपल्याला ते व्यूज पण ना कुठेतरी असे बोलतं, हां तू लय बाबा कोणतरी झालायस असं. ॲक्च्युली झालं न झालं ते काय आयडिया नसते, बट ते इतर जे लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही असे झालाय. हो, ते लोक जाणून देतात की तू आता भाई झालायस. तू जो अशोक घरच्यांसाठी पैशासाठी करत होता, आई बाबांना पैसे देत होता, त्याला फक्त पैसे पाहिजे होते, कारण तेव्हा खूप मला ह्याचं वलायची गरज. आता जेव्हा तू बाहेर आलास तेव्हा तू त्यांच्यातलाच झालास ना. हो, कारण मी त्यांच्यातलं म्हणजे फुल सर्टिफिकेट घेऊनच आलो ना, वर्षभर राहून त्यांच्यावर. आता पुढे काय होतं तुझ्या समोर? मग पुढे काय, पुढचा काळ असा होता, मग ते पण आले सुटून. त्याच्यानंतर महिनबा आल्यानंतर 1-1.5 वर्षाचाच काळ होता. इलेक्शनला उभे राहिले, इलेक्शनला उभे राहिले. ते पण ते सुधारायचा प्रयत्न त्यांनी पण केला. इलेक्शनला उभे राहिले, नाही जमलं. इलेक्शनला ते पडले. खूप चांगला व्यक्ती तो महेंद्र पाटील. म्हणजे तोही म्हणजे असं गरजवंतांना मदत करणारा वगैरे एक असतं. आपण जे पिक्चरमध्ये बघायचो ना, जो डाकू हे करतो आणि मग गरिबांना वगैरे असं, तेव्हाची इमेज असते ती वेगळी, पण ही तशीच असते. बरं. ती पण माणसंच आहेत ना शेवटी, प्रत्येकाला भावना सगळ्या गोष्टी असतात ना, असं नाही ना. तो पण एकदम दयाळू होता. म्हणजे असं नाही कोणी त्याच्याकडे गेलं तरी बिचारा नाही सगळ्यांना मदत करायचं. तर तो एक जर त्या टायमाला जर झाले असते ना, ते तर आमचं आयुष्य पण बदललं असतं तेव्हा. पुढं महेंद्रभाईचं काय झालं? पुढे महेंद्रभाईचं नंतर ते थोड्या काळानंतर मग देवळात गेले, तर त्यांना शूट केलं. बरं. छोटा शकील कंपनीने ते देवळामध्ये मारलं त्यांना. हनुमंताचं मंदिर रोज जायचं, बिचारा खूप देवबोळा होते ते, म्हणजे देवावर प्रचंड त्यांची भक्ती. तू हे जे बोलतोस यात किती विरोधाभास आहे तुला कळतोय? म्हणजे माणूस चांगला, दयाळू, गँगस्टर नाही, दयाळू माणूस, भक्ती, मदत करायचा, आणि दबदबा पण होता, गुंड पण होता, गँगस्टर पण होता. असं कसं काय असं प्रत्येकाला का मारलं? काय त्याला मारलं? म्हणजे प्युअर छोटाऱ्यांसाठीच काम करायचे ना. आणि मी बोललो ना, त्याचा एक होरा होता भाईचा. म्हणजे मी ही जी गँगस्टर हे सर्वसामान्य लोकांना काय त्रास द्यायचे? नाही, बिलकुल. उलट मी बोलतो ना, सर्वसामान्यांना आधार वाटायचा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी कित्येक लोकांना बघितलं, कित्येक लोकांची घरं चालवलेली आहेत, कित्येक लोकांना मदत, डॉक्टरसाठी
सगळ्यांसाठी करायची, ते नाही नाही बोलायची. म्हणजे मी बोलतो लहानपणी आपण एखादा बघतो जसं नाही श्रीमंतांना लुटायचा किंवा जे चालायचं आणि मग ते गरिबांना वाटायचं आणि मग ते असं ना देवानंद पिक्चर तसं होतं. पण हे वेगळं होतं, म्हणजे तसं नव्हतं पण असंच काहीतरी होतं ते. म्हणजे हे असं हे असंच होतं, तसं नसेल पण ते असंच होतं की पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा महेंद्र पाटलांचं मर्डर झाला, शूट आउट झाला, त्यानंतर तुला काय वाटलं? त्यानंतर काय वाटलं म्हणजे एक मोठा आधार होता तो. कारण मला कसं ना मी त्यांच्याकडे तू पण त्यांचाच माणूस होता. राहायचो ना, ऑलरेडी घरी राहायचो ना. तुझ्यावर अटॅक झाला नाही कधी? अटॅक नाही झाला, पण जेव्हा एकदा काय झालं घाटल्यामध्ये एकदा त्यांच्यावर अटॅक झाला तेव्हा मी होतो त्यांच्याबरोबर. फायर केलेलं आहे का नाही, आम्ही त्यांच्या पाठी पण गेलेलो आणि मग त्यांनी फिरून पण फायर केलेलं त्या समोरच्याने. ते नंतर पकडले गेले. बरोबर असायचो, कायम बरोबर असायचो त्यांच्या. कारण मी घरीच होतो, 8 वर्ष घरी होतो ना मी. ते उठले का सकाळी मी त्यांच्या बरोबर जायचो. ते कुठे जायचे ऑफिसमध्ये, काय कामं करायची. तुझा आणि छोटा राजानंतर कसा तो संबंध कसं तसा नाही आला. म्हणजे संबंध म्हणजे कसं त्यांचा कधी कधी फोन यायचा, कधी कधी उचलायचो. समटाईम्स असायचं कधी कधी. छोटा राजाचा डायरेक्ट फोन यायचा त्यांना महेंद्र पाटलांना. हा डायरेक्ट माणूस ऑफकोर्स डायरेक्ट यायचं ना. ते सर्व श्रुत होतं, ते काय लपवण्यासारखं नाहीये. ते अख्खं म्हणजे पोलीस वर्गात सगळ्यांना माहित होतं कारण त्यांचा जो शूटआउट झाला तो त्यांच्या कारणानेच झाला ना, की त्यांचं माणूस म्हणूनच झालं ना, नाही तर काय गरज नाही ना असं. तर ते यायचं. ते कसं होतं ना, कधी कधी ते बोलण्यातून ते पण इतके तल्लक, खूप भयंकर, काय माहित नाही त्यांना पण दैवी शक्ती होती ती. कोणाला ते छोटा त्यांना पण एक काय माहित नाही खूप मोठा सेन्स होता. छोट्यापासून कुणाची नाव पाठवते असे होते ते. तू छोटा राजांना भेटलाय? नाही. फोनवर बोललाय? फोनवर बोलले. इव्हन त्यांनी ना, म्हणजे मी आता सांगेन, मला माहीत नाही सांगणं कितपत. जेव्हा वडिलांना माझ्या अटॅक आला, बायपास करायची होती, तेव्हा त्याने मदत केली मला माईने. तेव्हा मला बोलले जा तू राजा, तुला काय खर्च येईल तो मी देईल. बरं त्यांच्यासाठी मी केलं म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा त्यांनी केली नाही की मी काय करावं. कधी मला असं कधीच नाही की त्यांचा मला तुझ्यासाठी कधीतरी केलंय किंवा काय असं मला नंतर त्यांनी कधी असं कधी केलं नाही की मी काहीतरी केलं तू माझ्यासाठी कर, असं कधी घडलं नाही. पण त्यांनी तेव्हा मला मदत केली. ते त्यांचे उपकारच आहेत शेवटी. वडिलांना त्याच्या मरणातून बाहेर काढला, बायपास झाली तेव्हा खूप सारा मोठा खर्च होता. ते बोलले जा अमुक येईल तुला पैसे देईल, तू घे वडिलांचं कर. पण तू जेव्हा नाशिकमधनं परत आलास 1 वर्ष आणि मग तुला ते ओळखायला लागले लोक, ते आता भाई झाला प्लस तुझा छोटा राजांबरोबर संबंध पण आला, फोनवर बोलायला. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तू हळूहळू त्या सर्कलमधलाच झालास ना? हो, सर्कलमधनंच झालो. पण सर्कलमधनं झाल्यानंतर आहे ना, जेव्हा भाई गेले ना, मला त्यांचा आधार होता. कारण मी तिथेच राहायचो त्यांच्याबरोबर. जे आता मला नंतर मला काय खर्चाला असायचं किंवा ते बघायचे तुला काय पाहिजे, गावी पाहिजे, तुला राहणीमान सगळं. कारण मी त्या घरातच होतो, आल्यानंतर त्यांच्या बरोबर असायचो. तर ते मला त्यांचं जेव्हा झाल्यानंतर एक मोठा मला एक धक्का आणि तो आसरा माझा गेला. कारण जे इतर जे होते ते तेवढे सगळे डिप्लोमॅटिक, म्हणजे ते तितकेसे जे इतके मी कनेक्ट होतो त्यांच्यावर, एक लहान भावासारखाच मानायचे तर कनेक्ट. पण तेवढं नव्हतं. मग त्याच्यानंतर काय झालं ना, त्याच्यानंतर जसं एक विचार केलास की ह्याच्यातून नंतर बाहेर कसं याल, म्हणजे त्या मला असं वाटायला लागलं. कारण मी गुन्हेगारी वृत्ती म्हणून गेलोच नाही. मी त्याच्यात गेलो हे माझं इंटेन्शन वेगळं होतं. कारण मी ज्या हालाकीतून आलेलो, ज्या परिस्थितीतून आलेलो, जे मी इव्हन आहे ना ड्रममधलं पाणी पिऊन दिवस काढले. राहायला जागा नव्हती सुरुवातीला. जेव्हा ही भाई आतमध्ये गेली त्यानंतर तिथे ती कसं आहे, घाटला गाव ना एक आग्र्या कोळ्यांचं गाव आहे ते पण, तर तिथे अशा पडव्या असतात. त्या पडव्यांमधून कित्येक रात्र झोपलोय मी रात्री, सकाळी 6 वाजता उठून गेलोय. पाणी बाहेरच्या ड्रममधून पाणी कोण दिवस काढले. पण आपण असं काय करावं तुला वाटलं नाही कधी? नाही वाटायचं ना, पण कधी कधी काय होतं तुम्हाला रस्ता भेटत नाही. मला एकदम गुन्हेगारी क्षेत्रात जाऊन काहीतरी करावं हे मला कधी वाटलं नाही की पैशासाठी कुठेतरी. कारण मला डोळ्यासमोर दिसत होते की कसे अंत व्हायचे. एवढं तर मी थोडंसं मला नॉलेज होतं आणि मला माहीत नाही माझ्या स्वभावात काय असेल माहीत नाही, पण मला क्रिमिनल माइंड हा माझ्या डोक्यात इतकासा नव्हता की ह्याला मारून घे त्याला मारून घे, इथे जा तिथं, हे अजिबात नाही. मी थोड्याशा समाधानी होतो जे पण काय मला असायचं ते. आणि मला त्या पिरियडमध्ये ना मला पैसा कधी आला त्या पिरियडमध्ये तिथे एक माहुल साईडला ना आता एक वेंगसरकर अकॅडमी आहे. आता गेलाच तर कळेल, एक वेंगसरकर माहिती ना अकॅडमी, तिथे ना एक 19-20 एकरचा प्लॉट होता. तो भरणी करायचा होता तेव्हा. आणि तो मोहन शेठ कुकरेजा म्हणून जे बिल्डर होते आणि त्यांना आणि मी तिथे कॉर्पोरेटर होते माहुलकर, त्यांच्याकडे जायचो त्या टायमाला. तर
त्या माऊलकरांच्या पिरियड त्या हद्दीमध्ये ते होतं पूर्ण पूर्ण खाडी होत्या, पण ते त्यांच्या ह्याच्यात होतं, ते त्यांचं ते असेल काय नावावर वगैरे ते, तर त्यांना ते तो ना भरणी करून पाहिजे होता. तर तिथे होते. तर मी बरं आपल्याला काय नाही, आता मरता क्या ना करताना काहीतरी तर करायला पाहिजे ना. मग मी त्याला बोललो की त्या राजन पाहिलं मी करतोय माऊलकर. बोले करशे, बोलो करतो. बोलो कोण पण येते तयारीत होतं कोण, कारण बोललो खूप त्रास होईल तुला इथे, सगळे बाय लोक येतील, पोलीस येतील, जे पण काय. तर मी त्यांना काय बोललो की तुम्ही पोलिसांचं जे आहे ना, तुम्ही लिगली आहेत ना, ते तुम्ही सांभाळा. बाकी भायलोक येऊ दे, पत्रकार येऊ दे, कोणी पॉलिटिशियन, मी बघेन काय करायचं. अक्षरशः मी ते 3 वर्ष केलं. त्याच्यात मला ना तुम्हाला त्या टायमाला ना एक ती गाडी खाली करायची आहे ना, 30 का 40 रुपये असायची त्या पिरियडमध्ये. 8 का 10 हजार भेटायचे दिवसाला मला, दिवसा कॅश. हां, ते पोकलन बिकलन पण मी शिकलो तिकडे. तिथे 25-30 पोरं ठेवली. आता पैसा इतका यायला लागला रोज. मग ते त्याच्यातून मी एक घर घेतलं 2.5 लाखाचं. 2.5 लाखाचं घर, ते तिथेच घेतलं भीमाबाई निवासमध्ये, जे हेमंतचं तिथेच घेतलं. 2.5 लाखाचं घर घेतलं. एकदम पैसे आले. बोला आता पैसे आलेत. गाडी घेतली स्प्लेंडर, टी व्ही घेतली, तो मोठे डेक असायचे माहिती पहिले ढाकची, ते घेतले. असं सगळं बोला काय माहिती येईल नाही माहीत नाही ना आपल्याला पुढे. तर असं करता करता त्यातून थोडेतून ना पैसे यायला लागले, ओळखी व्हायला लागला. बरं तिथे जे आले त्यांना मी नडत गेलो. म्हणजे शेवटी तो डेअरिंग नाही करणार. तर कसं आहे ना, तुम्ही रिस्क नाही घेत नाही म्हणजे तुम्ही आयुष्यात मोठी रिस्क घेता, असं एक ती म्हण आहे. तर ते बोललं काहीतरी करा, नाही तर नाही केलं तर उपाशी मारा. आणि कुठे छोट्या मोठ्या हे करून मतलब नाही बोला, कारण आपल्याला दिसत होतं सगळं ह्याच्यामध्ये फ्युचर नाही आहे. मुलं हे करण्यात काय पॉईंट नाही. आणि मग काय झालं, एक दिवस ना हे कुठे मला असं वाटलं की याच्यातून थोडं बाहेर यावं, क्लिक झालं. तोपर्यंत काय नव्हतं, जस्ट असं वाटलं. गोंडीला एक स्कूल आहे, म्युन्सिपल स्कूल. बरं. त्या स्कूलमध्ये ना दारू प्यायला बसायची सगळे टपोरे, ओळखीचे सगळे. मी काय पियायचो नाही. आणि मी एक दिवस तिकडे गेलो रात्री. सगळे ते गोवंडी गाव पण तसंच, म्हणजे ती मुलं सगळे अशी बसले. रात्रीचा टाईम होता, 2, 2:30, 1, 1:30 वाजलेले मस्त पीत. आणि लोक खिडकीतून जायचे. शाळा बंद, म्युन्सिपालिटी शाळेत तुम्हाला माहिती आहे रात्रीचं कोण नसते, वॉचमॅनला काय दिले असेल ते आयडिया नाही मला. 7-8 जण होता आणि त्याच्यात 2-3 वॉन्टेड होते, जे पण काय गुन्हे केलेले. आणि 2-2:30ला पोलीसवाले आले, धाड 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 धाड, आणि पळापळ झाली. बरं पळापळ झाली. गोंडी गाव पण तसंच आहे, ते पण आग्रा कोळ्यांचं गाव आहे. तिथं घरं ना अशी ना खाली आहेत, म्हणजे तुमच्या डोक्याला वगैरे लागतील ते छपरान, ते कवळं अशी वगैरे अजून पण आहेत. ते कधी गेलात तर तुम्हाला अजून इतक्या वर्षांनंतर पण ते तसे आहेत तिकडे. तुझ्याबरोबरच जातो हा, एक दिवस तुम्हाला घेऊन जातो. तेच हे प्युअर हे आग्रा कोळ्यांचे गाव आहेत, जे 12 गाव आहेत त्यातला हा गोवंडी गाव पण. हे म्हणजे आता ते मुलं मुली एकमेकाच्या गावात देणं हे असं असतं, यांची गावं नाहीत. आणि मग तिथे ती पळापळ झाली. मी बाहेर आलो, बाहेर म्हणजे सगळं मी पण पळालो. बोला आता भेटलो तर प्रॉब्लेमच आहे. आणि मला बाहेर आल्यावर ना तो एक घराचा हे ना माझ्या फटका लागला जोरात इथे. अजून आहे वन, ते मोठा तो खिळा होता, तो घुसला आणि फाटला. मी पडलो गटारात. तिथं गटार होतं, मोठा गटार होतं, ते गटारात पडलो. तर गटारात पडलो आणि अंधार होता. गटारात पडलो, थोडा वेळ राहिलो. मला कळतंय गरम गरम काहीतरी, मला ते पूर्ण फाटलंय माझे इथे, कुकून पण आहे. आणि खूप बाहेर आवाज थाड 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 बुटांचा, ह्याचा त्याचा ओरडण्याचा, मला कळतंय. आणि ते गटार कसे ना खाली खोल होते, असं ते असं गावच्या हा खोल. आणि त्या गटारात पडलो, लिटरली गटारात पडलो. आणि मी तसंच पडून राहिलो. बरं मी मला उठावं तर बाहेर पोलीसवाले पकडतील, तर मग मला उगाच काय पडून राहावं. खूप वेळ पडून राहिलो आणि माझं रक्त बंबाळ पुरं. आणि बाहेर ते नंतर एक नीरव शांतता झाली. 1-2 तासापर्यंत एक शांतता झाली. मला आता बाहेर पडूया. आणि मी त्या गटारातून बाहेर आलो. पकडलं हाताला बघतो तर अख्खं रक्ताने भरलेलं, ते पूर्ण गळागळा रक्त. खूप वेळ राहिल्यामुळे ते रक्त पण खूप आलेलं, चक्करसारखं येत होतं. तसंच पकडलं, चालत ते एक लेबर डॉगातून चालत असा घाटला. म्हणजे तिथून 1-2 किलोमीटर असेल. रात्रीचं हे नाही, ते पकडून तसंच चालत मी घाटले गावात गेलो रात्रीचा. आणि घाटले गावात काय परिस्थिती असे की तिथे रात्री असं कोण, सगळेच माहोलच तसा होता. मग तिथे एक मैत होतं, असं लोक बसलेले तिथे त्या घाटल्याच्याच बाजूला विजयदुर्गावर तिथे एक असं मैत होतं आणि लोक बसलेले बाहेर. मग तिथे गेलो तर एकाने बघितलं, ओळखत होता, आला. मग त्याने काय केलं, पुसलं, चुना लावला आणि मला बोला तू इथे झोप, ते व्यायामशाळेत झोप इथे. बोले खायला बोलू नको, चहा वगैरे काहीतरी आणून दिली, खाल्लं आणि मी झोपून गेलो. सकाळी डॉक्टर बोला आता तुला टाके नाही बसणार, कारण ते खूप वेळ झाला ना आणि तू चुना बिना. मग त्यांनी ते जखम
नंतर मला असं रिअलाईज झालं, यार जेव्हा कधी जायचं पोलिसाला तुला गाणून गटारात मरशील काहीतरी एकदा गोळी खाऊन, काय बोलायचे जेव्हा कधी घेऊन जायचे. मी बोला हा प्रकार पण तोच होता जो पडलो अनायसाने. आपण आपण गटरात होतो, कितीतरी वेळ होतो. अच्छा तुला हे असं लाईफ, ह्याच्या पुढे हे असं कधीतरी तू मरणारच आहे. तू जर डीपली ह्याच्यात घुसत जाणार तर ही अशी पाळी येणारच आहे. कोणतरी मारेल, काहीतरी पोलीस आले तरी कोणते काहीतरी होईल. जो एकदम डीपला जाशील तर तुला घडणार आहे. तर तू निघ याच्यातून, म्हणजे कर काहीतरी, म्हणजे कुठेतरी तू बाहेर पड. आणि एव्हरी टाइम जेव्हा जायचो पोलीसवाले जेव्हा हजेरीला बोलवायचे, कायम बोलवायचे, काय असेल तर बोलवायचे. आणि मग तेव्हा बोलायचे, सुधार कशाला पाहिजे तुला, शिकलाय सवरलाय, आईबाप नाही का. त्यांना तर अख्खी हिस्ट्री माहिती असते, तुझं हे ना ते ना, कर काहीतरी, आईबापाला कोणच वेळ. असे चांगले पण बोलायचे ते, आणि चांगले बोलतात त्यांच्याबद्दल आहे ना, असं नाही आहे, ते खूप चांगले बोलतात. ते त्यांना वाटतं सुधारावं, ते सतत एक बोलायचे. आणि मग ते ना कुठेतरी ना असं वाटायचं, साला आपण ना नको आहे आपल्याला, आपण ना थोडंसं ह्याच्यातून वेगळं होऊया. मग वेगळं काय होऊया, मग असं तो कायम विचार, कारण नोकरी तर नाही करू शकत. 9 to 5 बाहेर झालेला माणूस 95 कुठे जाईल कामाला करू, आणि कोण लावणार आपल्याला कामाला ना. तर मग तो एक पिरियड होता. मग काय करावं बरं, पैसा यायचा, कामं असायची, जे पण काय सेटलमेंट असायची, वसुली असायची, करायचं तर भेटायचे पैसे. हां, पण असं नाही की मी चोऱ्या केल्या आहेत, कुणाला लुटलं आहे, कुणाला फसवलं आहे, हा प्रकार आयुष्यात कधी केला नाही. ते करायचो, डेअरिंग करायचो. कारण डेअरिंगच एक आहे ना असं की त्याच्यावर तुम्ही जगू शकता, दुसरं काय ना. तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरलं तर तुम्ही काय नाही करू शकत ना, किंवा माझं पुढे काय होईल. पण मी माझ्याकडे जरी 10 कमल तरी मी विचार करायचो की बाबा करायचं की नाही. कारण जिथे रिस्क पॅटर्न आहे मी खूप कमी करायचो, नको भले पैसा आहे मला नाही करायचं. खरं मी बघून आलो आतमधली लाईफ, मला पुन्हा जाऊन मी मतलब नाही. एक टाइम तर असं होता, मी आतमध्ये असताना अर्थ रोडला मला घेऊन आलेले. तो अर्थरला पण गेला? हां, अर्थ रोडला मला तिथून एक तारखेला घेऊन आलेले. आणि आई वडील माझे भेटायला आलेले गावावरून. अक्षरशः त्यांना आयडियात नाही की मला कसं भेटावं, प्रोसिजर माहीत नाही. कारण तिथे प्रॉपर फॉर्म भरा, सगळ्या गोष्टी असतात. बिचारे एक दिवस पूर्ण थांबले भेटायला तिथे. बरं भेटायला असे देऊ शकत नाही ना, तू प्रोसिजर असते ना. त्यांना काहीच माहीत नाही. एक दिवस थांबले, सकाळी आले पूर्ण थांबले दिवसभर. दुसऱ्या ते माझ्या एक ओळखीत त्यांनी बघितलं, बोले अरे तुम्ही काय करता, बोले भेटायला. बोले थांबा तुम्हाला भेट. मग तो आतमध्ये आला, मग मला सांगितलं, मग मी तिकडे सांगून मग त्यांना बोलवलं मुलाखतला. आणि मग ते सगळं असं प्रचंड वाईट वाटलं मला, ही असंच करायला. यावेळेस अर्थ रोडला भेटले? हो, अर्थ रोडला. इतकं वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू. आणि एकुलता एक, मला काय हाऊस नव्हती, माझं इंटेन्शन वेगळं. ते पण त्या सफरमध्ये गेलेले, पण ते जे येऊन एक दिवस अख्खा काढला त्यांनी, मला अक्षरशः ना ते हे झालं, म्हणजे इतका त्रास झाला त्या गोष्टी. जसा ज्यावेळी बाबांना मारलं तो सेम त्रास झाला. अरे आपल्यासाठी हे आपण काय करतोय ना, आपण काय करतोय ना, की जे थोडं काय अभिमानाने आलेत मान उंचावून की माझा पोरगा, की जसं पुत्रावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा, असं तर काय नव्हतं ना. बरोबर ना. ते बिचारे ना ते माहीत ना, मला पण माझ्या डोक्यामध्ये ना एक सतत विचार असायचा. विचाराने माहीत ना, मी खूप विचार करायचो की बाबा नको, निघूया याच्यातून, ह्याच्यात काय पॉईंट नाही. आणि मला जो आसरा होता तो नव्हता, आपला जो जीवाभावाचा होता, ती व्यक्ती जी आपल्यासाठी काहीतरी करेल ती तर हयात नव्हती. मग असं वाटायचं की हे सगळे डिप्लोमॅटिक होते, खूप डिप्लोमॅटिक होते. मग ते कुठून तरी आहे ना, मग असं तो एक असं बाहेर जायला थोडं हळूहळू ना, मग ते निघावंसं वाटलं. हे जे सगळं तू करतोस करून बाहेर पडलास, तिथून जे बाहेर पडणं असतंय हे सोपं असतंय नाही. काय असतं ना, सुधारणे ना, बिघडणे खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. तुम्ही इझी बिघडता, एकदम इझी. पण सुधारणं ना भयंकर कठीण आहे. आणि एखादा गुन्हेगार, आता तुम्ही बोलाल एखादा व्यसनाधीन आहे, दारू पिणार आहे, म्हणजे काय बोलतात ड्रग्ज घेणार आहे, हे सुधारणं वेगळं आणि गुन्हेगार सुधारणं वेगळं. करेक्ट. हे दोन वेगळ्या बाजू आहेत. एक वेळ तो आहे ना इझिली त्याला कुठेतरी टाकलं, 2 महिने त्याचं टॉक्सिन काढलं, जे पण तो सुधरू शकतो. गुन्हेगार सुधारणं ना भयंकर कठीण आहे. का माहीत नाही का, कारण मी गेल्यानंतर पण आता अजून पण आत्ता खूप दिवस आता कदाचित त्यांना वाटलं असेल की हा पूर्ण सुधारला आहे. कुठे काय झालं तर ये घेऊन जायचे, कोण आलं नवीन बोलवायचे. बोलतो ना मी, प्रत्येक सण माझा आतमध्ये गेला आहे. सणाला आतमध्ये 151 एक कलम असतं, काही नसतं. तुम्हाला येणार 2 वाजता डायरी केली, दुसऱ्याची 2 वाजता सोडणार, काही नाही करत, ते तुम्हाला ठेवणार. हे मी ना मला वाटतं अनगिनित वेळा गेले.
गेलोय म्हणजे गेलोय पण आहे, स्वतःहून पण गेलोय. तिथे काय व्हायचं ना, त्या टायमाला पोलीसवाले यायचे. 26 जानेवारी आता जसं आहे, 15 ऑगस्ट आहे, मग ते अरे मैन एक 4-5 मुलं दे रेकॉर्डवाली कोण कोण आहेत ते, प्रेमाने विचार, प्रेम, कारण आम्ही लोक भेटायचो नाही, सगळे पळापळी असायची. मग तो बोलायचं एक काम कर, कोण जातोय, तू जातो, अच्चू तू जातो, बरं आम्ही जायचो. जाऊन गेल्यावर जी सेवा व्हायची ना आतमध्ये, कारण गुन्हेगार ना गेलेलो आहे ना आतमध्ये, मग काय खाणार, बिर्याणी, सिगरेट, पण ऍक्च्युली सेवा व्हायची. हा, पण त्यांच्या डायरीमध्ये असायचं ते. अटक केली. हा, अटक केल्या, पण ते पण कसं नाही, पण मला माझा मुद्दा काय होता भाई, की एखाद्या गुन्हेगाराला माहिती असतं की मला यातनं बाहेर पडायचंय, हा म्हणजे मला बाहेर पडायचं आहे, बरोबर आहे. मग प्रॉब्लेम कुठं असतो? नाही, प्रॉब्लेम येतो. आता मधल्या काळामध्ये काय झालं, 1-2 वर्षापूर्वी मी ज्या क्राईम झोनला आहे तिथे मला बोलवलेलं ना, तर तिथे मला म्हणजे जे सिनियर येतात त्यांनी मला बोलवलं आणि ते मी बोललो की सर माझ्या सर्व केसेस सुटलेल्या आहेत, मी सुधारलेलो आहे. तर ते मला काय बोलले, ते नाव नाही घेत आता, मला आठवत पण नाही, ते होते जे अधिकारी होते, ते मला बोलले हे बघ, हे तुझं आहे ना, हे आमच्याकडे तू मरेपर्यंत राहणार, ह्या केसेस तुला मिसा झाला आहे, तुला तडीपार झाला आहेस तुला ह्या तुझ्या केसेस आहेत, ह्या तू मरेपर्यंत राहणार, आम्ही ॲग्री करत नाही तू सुधारलायस. मी शॉक. आपल्याला काय वाटतं, अरे आता आपण नील आहे, आपल्याला एकही केस नाही, आपण निर्दोष आहे. निर्दोष असला म्हणजे तो समाजामध्ये याला लायक आहे. हा, पण तो तेव्हा त्यांनी मला ना ते जाणून दिलं, ते अधिकारी होते, त्यांनी मला की तू नाही, तुझं हे एंडपर्यंत आहे, जेव्हा जेव्हा आम्हाला काय वाटेल ना तुला आम्ही बोलवणार, कारण हे आमच्याकडून जाणार नाही, हे आम्ही एक क्लिक केलं बटन काय सगळा तुझा बायोडेटा येणार. आणि हे नाही. मी बोललो सर मी खरोखरच, एक वेळ तर असं झालं की अबीर गुलाल नाटक होतं आणि त्या नाटकाचं ना, आता सांगताना तो झोनचा किस्सा आला म्हणून सांगतो. नाटक होतं आणि मी त्या नाटकाची ॲड आहे ना FM ला दिलेली, FM 3ला. मिलिंद शिंदे मला काय बोला की तू FM नाटकाची अशोक दगडू शिगवण सादर करीत आहे, अबीर गुलाल आणि दमदार अभिनयाने नटलेला मिलिंद शिंदे, असं होतं ते. मोजके 10 सेकंदाचे होते त्याचे, स्लॉट यायचे 3 का 4 स्लॉट होते त्याचे. मला माहिती होतं कधी स्लॉट होते, 12 मी सांगायचं म्हणजे स्लॉट येईल बघा. आणि ते स्लॉट, आणि नेमकं त्या दरम्यान ना मला त्या झोनला बोलवलं, ते आधी जे ऑफिसर होते त्यांनी बोलवलं, स्टेटमेंट वगैरे जे पण आलो गेलो. मग मला विचारलं काय करतो, मी बोललो सर मी नाटक करतो. अरे ती नाटकं तुम्हाला माहिती आहे काय, तुझी नाटकं सोड काय ना. हो सर बोललो खरंच नाटकं करतो मी. बोलले काय ना, मी बोललो हां सर. बोललो पेपरमध्ये ॲड पण आहे आणि ना मला माहिती आहे 10 मिनिटांनी ती ना येणार होतं ती ॲड. मी बोललो सर रेडिओला पण येतं. काय सर रेडिओला? म्हणलं सर येतं, माझं नाव येतं. काय? मी बोललो बघा ना सर 2 मिनटं थांबा, 10 मिनिटं. आणि तो ते लावलं. पहिला काय होतं ना, मोबाईलमध्ये FM असायचा, आता येत नाही. नाही, पहिला असायचं. हा, माझ्या FM मोबाईलमध्ये होता FM, ते असायचं कंपल्सरी. FMची फुल लोकांना क्रेज होती. पण नंतर आत्ता हे स्मार्टफोन आहे ते बंद झालं. तर तो नेमका ना, मी बोललो सर प्लीज ऐका. आणि मी ते ऐकवलं. अशोक दगडू शिगवण सर सादर करीत आहे अबीर गुलाल आणि असं. म्हणलं सर अशोक दगडू शिगवण. बोले हा यार. म्हणलं हा सर. मग तू काय? म्हणलं काय नाही करत, काय करायला नाही पाहिजे, मी जोपर्यंत आहे तुझं काय आलं तर तुला परत उलटा लटकवून, हे जे काय ते त्यांचं जे असतं सुधारण्याचं ज्या भाषा असतात ते त्यांनी सगळ्या केल्या. नमस्कार करून मी निघालो. म्हणजे असंही होतं, हे असायचं. आता या फार महत्त्वाचा एक विषय मी तुला आता विचारतो, जो आत्ता ठरवला नव्हता आपण, पण मी विचारतो. मग आत्ता तू हे जे मला गँगवॉरचं सांगतोयस ना, गुन्हेगारी वृत्ती, त्यातनं बाहेर पडावंसं वाटणं, पण लोक बाहेर पडू देत नाहीत, पण पैशाची गरज असते, तरुण रक्त असतं, आपण त्या टोळक्यामध्ये सामील होतो. आज गँगवॉर जरी नसलं ना अच्चूभाई, तरी आज आजूबाजूला अशी टोळकी आहेतच माझ्या. आहेत, बरोबर आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशी टोळकी, पुण्यामध्ये तर म्हणजे मारतात, घोळक्याने हल्ले करतात, उपद्रव करतात. ही सगळी तरुण मुलं आहेत सगळी. एकदम गाड्या पेटवून टाकतात, कोयत्यानं वार करतात. हे खूप चाललंय अलीकडं पलीकडं. तुला काय वाटतं हे असं काय व्हायला लागले सगळं? आत्ता काय झालं ना, आत्ता ॲक्च्युली आता जे जनरेशन आहे हे मोबाईलचं जनरेशन आहे. तेव्हा थोडं कमी होतं. आणि आताच्या मुलांना इन्स्टंट पाहिजे सगळं, इमिजिएट. कारण जी लाईफस्टाईल आता आपण बघतो, स्विगीवरून घरी कोण जेवणच बनवत नाही, स्विगीवरून झोमॅटोवरून तेच मागवत असतात, सतत बाहेरचं खात असतात. कारण आता ती ना संस्कृती हळूहळू बंद होत गेली. मग त्याचा ह्याचा काय संबंध आहे? म्हणजे कसं जोडणार तू हे? असं ही मुलं आत्ता गुन्हेगारीकडे का वळायला लागली? आत्ता वळायला लागली त्याचं कारण ते आहे ना, आत्ता ज्या त्यांच्या गरजा आहेत ना ह्या खूप आहेत. आणि आत्ताच्या गरजा एक्सपेन्सिव्ह आहेत. आता प्रत्येकाला आयफोन पाहिजे,
बरं आयफोन किती तर 1.25 लाख 1.5 लाखाचा आयफोन पाहिजे, तुझ्याकडे आयफोन माझ्याकडे नाही, मग तो कसा येईल? इन्स्टंट. आणि आत्ताची मुलं मला वाटतं ह्या ज्या आताचे जे जनरेशन झेड काय जे आता ते बोलतात माहीत नाही, भयंकर म्हणजे इन्स्टंट पाहिजे, फास्ट आहे, एकदम फास्ट, झटकन पाहिजे जे पण आहे. आणि आता मुंबईपेक्षा आहे ना पुणं जरा जास्त पुढे आहे, मला तरी असं बघताना जाणवतं. म्हणजे तू बिलीव्ह करणार नाही, मी कविता पण केलेल्या आहेत, मी एकांकिका पण लिहिलेल्या आहेत, बरं, मी एकांकिका केलेल्या पण आहे राजतर. मी एकांकिका करत असताना पोलिसवाले खाली उभे असायचे मला पकडायला. हां, आमच्या इथे कसं होतं, ते एक प्रसंग सांगेन. जेव्हा भाई होते ना तेव्हा 1 मेला ना एक मोठा कार्यक्रम असायचा 10-12 दिवसाचा, आणि त्याच्यात आहे ना ते एकांकिका स्पर्धा व्हायच्या, गावातलीच मुलं करायची. खूप म्हणजे डान्स स्पर्धा व्हायच्या, गायनाचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे अफलातून. आणि ना आम्हाला एवढी हुरहुरी असायची नाही, बरं वॉन्टेड, मारामारी, हे पोलीस शोधतात, आणि त्याच्यात पण आम्ही केलेले आहेत. मला किती वेळा असं झालं ना की खाली उभे आहेत, वाट बघतात कधी होईल याचा आम्ही पकडू, मला माहिती आहे एक्झिट कटे मी निघून गेलोय, असंही झालंय त्यावेळी. तो काळ थोडा वेगळाच होता, म्हणजे ती खुमखुमी पण होती. तो कुठेतरी एक आहे ना, एक गुन्हेगारी असल्यावर कुठेतरी ते पण एक होती, कलेचं. हा कलेचं एक होतं ते कुठेतरी. पण तू जे म्हणतो आता मुंबईपेक्षा पुण्यामध्ये आता तुला जास्त वाटतं. हो, जाणवतं, कारण मी त्याच्यातून गेल्यामुळे मला जर मी त्या दृष्टीने बघतो तर खूपच आहे, अतिप्रमाणात आहे. मुंबईमध्ये इतकं नाही आहे. मुंबईमध्ये आता जे होतं ना ते पॉलिटिकली होतं जास्त प्रमाणात, गुन्हेगारी नाही आहे ती भरपूरशी, म्हणजे 98 प्रमाणात नाही आहे. बघा आता जे आमच्यासारखे आहेत पकडा, आता आम्ही किंवा जे ज्या ते तिथं खूप थांबलंय, टोळी युद्ध वगैरे हा प्रकार नाहीये. ते हा कुठेतरी सेटलमेंट करतील, त्याच्यातून कुणाला तरी बाबा वसुली असेल, किंवा त्याच्यातून काहीतरी धमकवल्यावर त्याच्यावर केस होत असेल, असं काहीतरी होत असेल समोरचं. पण गँगवॉर नाहीये, तो बिलकुल संपुष्टात आलाय, म्हणजे मला तरी वाटतं. मग इथे एवढं का वाढलं असेल? इथे पुण्यामध्ये आय डोंट नो, आयडिया नाही पुण्यातलं असं का, पुण्यामध्येच का, हा एक अभ्यास करण्याचा प्रकार. आम्ही पण जेव्हा बघतो, आता मी ह्या प्रोसेसमधून आल्याचं मी बघतो, मीही विचार करतो की काय काय ठिकाणी तर बरोबर असून जेवले बिवले त्यांनी केले, मारलं. म्हणजे असं नाही की मग तू विश्वास पण, ही गोष्ट पुण्यामध्ये पूर्ण संपुष्टात आहे. अशा मुलांना काय सांगशील तू आता? सांगेन की काय पॉईंट नाही, शेवटी लाईफ काय तुमची, एकदा गेलात आणि तुम्ही जर उमेदीच्या काळात गेलात, तुम्ही तारुण्यामध्ये गेलात, तर तुमची काय होतं ना, मी माझ्या मुलाला काय सांगतो की बाबा कानाखाली मारली ना, तू त्याला मारू नकोस, तू मला सांग, मी काहीतरी उपाय शोधेन. कारण तू मारलास, उद्या तुझ्या एक केस जरी झाली ना, तुझी लाईफ झंड आहे. एक केस बनली ना आपल्यावर, पूर्ण लाईफ स्पॉईल होते. कारण मी अनुभवलं ते. काय होतं मग चालू होतं ना, पोलीस कोर्ट कचऱ्या चालू होतात पोलिसांचं, मग पोलीस बोलतात तू गुन्हेगार, पोलिसांच्या दृष्टीने तू गुन्हेगार होतोस, मग सगळ्या प्रोसेस त्यांच्या चालू होतात, तुझ्यावर विशेष लक्ष दिलं, काय करत तर नाहीस ना, बरं कुठे, सगळ्या गोष्टी होतात. तर माझं म्हणणं म्हणजे मी प्रत्येक वेळी मग की तुझं काय झालं तर बाबा असं, म्हणजे असं एक तुझ्यावर काय होणार. हा, पुण्यामध्ये पण मी असं तरुणांना सांगेन की बाबा ना, विचार करा ना की तुम्ही एकदा जेलला गेलात, एखादी केस करून गेला, तर तुम्हाला किती वर्षांनी येता, 5 वर्षांनी, 6, जे पण कितीतरी मागे जाता ना. प्लस तुम्ही समाजात येऊन मग नंतर काय तुम्ही तुम्हाला तेच करायचं आहे ना, काम तर करू शकत नाही. एक तर डोक्यात बसतं, आता नोकरी काय करणार, मी बाहेर झालोय. बरं, तुमच्या विचार करण्यावर आहे, तुम्ही काय विचार करता, म्हणजे तुमची मेंटॅलिटीवर आहे की मी आता माझी मेंटॅलिटीवर आहे की मी काय विचार करतो, की मला काय व्हायचं आहे, किंवा मला पुढे काय करायचं आहे. मला माहिती आहे याच्यामध्ये नाही आहे, हे धोकादायक आहे. इथे एक लिमिटमध्येच झालं पाहिजे. आणि आता जे झालं बस, आता याच्या पुढे तो होता एक काळ, आता नाही करायचं. आता काय पॉईंट पण नाही, काय मतलब, आता ते त्याच्यातून भले दुसरं काहीतरी करेन, एखादा धंदा करेन, बिझनेस काहीतरी करेन, पण ते नाही करणार. या सगळ्या काळामध्ये तू ज्या काळात गँगस्टरमध्ये ज्या झोनमध्ये होतास, त्या काळामध्ये अनएक्सपेक्टेड अंगावर आलेली अशी एखादी घटना आहे की ज्याच्यामुळे तू एकदम खजील झालास, संकोचलास, किंवा हे तुला वाटलं नव्हतं असं काही शिक्षा होईल, किंवा असं काही आपल्या आयुष्यात येतं की ज्याचा आपण विचारच केला नसतो कधी? हा, काय झालं एकदा ना, मी जे टोळी युद्ध बोललो जसं होतं घाटला आणि खारदेनगरचं, तर बहिणीला भेटायला मी एकदा रात्री गेलो. तुझ्या बहिणीला? हां, आई वडील गावीच, घर पण नव्हतं. बहिणीचं लग्न झालेलं, आता बहीण हयात नाही आहे, एक्सपायर झाली. तर तिच्या घरी ना मी भेटायला गेलो तिला, तिथंच राहत होते बाजूला, लव्ह मॅरेज होतं तिचं. भेटायला गेलो आणि कुठेतरी या लोकांना समजलं की मी आलो आहे. कोणाला? अपोजिटवाल्यांना जे होते, बरं, तिथली जी टोळी होती, जे पटत नव्हतं, बरोबर आहे. आणि हे लोक, मी घरात गेलो तिच्या, आणि ही लोक आले सगळे दारावर मला मारण्यासाठी.
50-60 लोक होती. म्हणजे मी भेटलो असं मला मारणारच होते. अनायसा काय झालं ना, अनायसा बहीण होती, तिची आई होती, त्या दोघी ना ढालीसारख्या राहिल्या उभ्या. बोले आम्ही बहिणीने सुरी उचलली. बोले काय केलं ते माझा गळा चिरेन. खरंच झालं? हां. बोले मी माझा पर्याय नव्हता, कारण मी काहीच नव्हतं ना, मला मरायचंच आहे. आणि ते मला मारायच्या उद्देशाने तू अनएक्सपेक्टेड माझ्यासाठी मी मेलोच असतो. जर मी बहीण माझं हे करत नाही ना तर मला मरायचंच होतं. म्हणजे ते लोक, तर बहीण बोलली, सरळ ठेवली, बोले मी माझा गळा कापून घेईन जर तुम्ही जर आत आला. तिने लावली सुरी. बोलले माझ्या भावाला काय. तर त्याच्यात ना थोडेसे ते हे झाले. तो मॉप होता ना, हळूहळू ना खूप वेळ होते ते. मग नंतर पोलीसवाले आले, कोणतरी सांगितलं, मग त्याच्या ह्याच्यातून मला ते घेऊन गेले. तो एक इन्सिडेंट माझ्यासाठी, म्हणजे त्याच्यातून मी वाचलो. नाही तर तो माझं मरणच होतं. जर त्या लोकांनी मी बाहेर याची वाट बघितली तर नक्कीच मला मारलं असतं. पण काय मग त्यांना काय सुचलं, ते डायरेक्ट आले आणि मला ती एक निघण्याची. तर ते बहिणीने माझा तेव्हा ना तो एक माझा जीव वाचवलेला त्या टायमाला. मला इतकं म्हणजे ते इतकं माझ्या डोक्यात. पोलिसांनी आतापर्यंत दिलेली सगळ्यात वाईट शिक्षा कुठली होती तुला? मला कपडे काढून फिरवलेला. आम्ही 3 जण होतो. एक आता ते नाव घेणं पण चांगलं वाटत नाही. एक बालचंद म्हणून होता मी आणि 3 जण. तेव्हा हेमंत करकरे DCP होते तिकडचे. आणि काय झालं माहीत नाही आम्ही तिघांना तेव्हा ना ते एक पोलिसवाले घुसायचे सगळे गँगस्टरच्या हिशोबाने ना पकडाने. आम्ही भेटलो 3 जण. आणि तेव्हा काय झालं, ते आलेले मैनबाईला शोधायला. ते नव्हता. तर मैनबाईबरोबर एक ते जावेद खान होते तेव्हा, ते गृहमंत्री. त्यांचे फोटो होता दोघांचा. तर मी भाईकडेच होतो. तर मला पकडला त्याने. मला बोलले तो फोटो घे. तो मला फोटो घ्यायला लावला असा. बोले चल आता. तो फोटो घेऊन मी तो भाईचा आणि त्यांचा फोटो घेऊन मला घाटल्यामध्ये तो. आणि ते एकदा आले का शांतता व्हायची. आणि अगोदर काय असायचं माहीत नाही, सगळ्यांना माहिती असतं सगळं काय. आणि मी नेमका तिथे घरात भेटल्यामुळे मला त्या लोकांनी तसं काय, मी कोण आहे हिशोबाने नाही, कोणतरी घरातला आहे, हां चल. आणि मग ते फोटो घेऊन मला त्या घाटल्यामध्ये घेऊन गेले फिरायला. म्हणजे आतमध्ये वाडी बिडी ते लॉंग लचक. आणि त्यात ते 2 जण अजून भेटले. दोघं अजून भेटले जाता रस्त्यात. ते हे चले गेला पण. आणि त्यांचे कपडे काढायला होते, त्यात माझा पण शर्ट काढला, इव्हन पॅन्टी पण काढल्या. आणि मग ते आम्हाला घेऊन तो नशीब फ्रेम अशी घेऊन त्या घाटल्यामध्ये असं फुल फिरवलं. पण काय ना तिथे ना लोकांची ना खूप सिंपत्ती होती. कारण कधी कुठल्या मुलीकडे वाईट नजर नाही. आमची एक स्ट्रिक्टली तिकडे हे होतं, छेडछाड नाही. उलटा छेडछाड करण्याला कान पडवलेलं आहे आम्ही लोकांनी. इतकं सगळं चांगलं होतं. ह्या गोष्टी होत्या. म्हणजे गुंड जरी असलं तरी पण हे एक समाजासाठी, मग तिथे कोण मुली जाईल बघायचं नाही, बंकस नाही असं सगळं होतं. तो एक प्रकार. तर त्याच्यामुळे ना तो एक चांगल्याच एक सिंपती होती तिकडे. आता या सगळ्यामध्ये आपण पुढे येऊया. अबू सालेम, छोटा राजन, हे लेटेस्ट कधी पण कॉन्टॅक्टमध्ये होते आहेत? नाही ते त्या टायमात कॉन्टॅक्ट काही नाही. हे जे आता तुम्ही नाव घेतलं त्यांचं, हे मैनबाई असल्याच्या काळामध्येच होते. त्या टायमाला फोन जसा आला का उचलायचो. जसं मी बोलले मग एकदा वडिलांचं मी बोल की माझ्या मदत, ते कारण तो भाई यात होता तेव्हा ते बोलले की ठीक आहे मी तुला पाठवतो पैसे. ते तसंच होतं, बाकी हे नव्हतं. एक असं पण हे होतं की छोटा राजन हे हिंदू डॉन, काही आता मुस्लिम डॉन पण आहेत आणि आता हे हिंदू डॉन पण आहेत. आणि ते सिस्टीमला खरंच मदत करतात का, अशी एक वावडी असते. म्हणजे मला माहीत नाही, पण असं एक असतं की ते लोक मदत करत असतात आणि त्यांनी खूप चांगली कामं पण केली आहेत. तुला काय वाटतं? मला काय माहीत नाही. केलेत आता त्याच्याबद्दल. हो केलेत. त्यांना देशाबद्दल म्हणजे असं मी बोललो तर कदाचित समोरच्या काय प्रचंड प्रेम. खरे देशप्रेमी होते ते, खरे देशप्रेमी. अचूभाई कसं काय देश, कुठलं देशप्रेम आहे? नाही मी ते नाही बोलत आहे. गुन्हेगारी मी त्याच्याबद्दल बोलतच नाही. त्यांनी गुन्हे केले जे पण काय असेल मी त्याच्याकडे जात नाही. पण देशाबद्दल त्यांना एक होतं, प्रचंड प्रेम होतं. आता आम्ही ऐकलं या सांगोवांगीत आम्ही काही गोष्टी ऐकत, ते मी आता एक्सपोज नाही करत. त्यांनी केल्यात देशासाठी ज्या पण काय असतील. ते ज्यांना माहिती ते समजू शकतात. पण मी पण तो दाव्यानं सांगू शकतो, दाव्याने की त्यांनी देशासाठी काम केलं. दाव्याने सांगू शकतो त्यांनी केलं. ते गुन्हेगार आहेत, त्यांनी काय बोलतात त्याला, की ते केलेत, त्यांनी गुन्हे केले जे पण व्हॉट इज इट. त्यांनी ते तुम्ही टाळू नाही शकत. ते त्यांचे आहेत, ते केलेलेच आहेत जे पण काय. पण त्यांचा एक जो पार्ट आहे त्यांनी ते पण केलंय हे मी सांगू शकतो. मी त्या प्रोसेसमध्ये मला ते बघा, जरी मी त्याच्यात नसेल डीपली तरी ते आपल्याला कळतं ना. देशप्रेमी एखाद्याला अरे चर्चा असते, सांगता अरे असं असं केलं, समजतं ना. ते त्या काळात हिंदू डॉन त्या टायमाला होता. हो त्या टायमाला होतं. कारण ते
तो जो प्रकार झाला त्याच्यानंतर होतं. आणि इवन जर तुम्ही बघायला आजचा तुम्ही जर यूट्यूब खोला ना, यूट्यूबमध्ये पण तुम्हाला खूप गोष्टी वाटतील की तेव्हा जे आपण आणू नाही शकले, आपला भारत देश ज्या व्यक्तीला आणू नाही शकला त्याला मारण्यासाठी ह्यांनी केलंच होतं ना प्लॉट. ते तर सर्वश्रुत आहे ना. मी बोलायची गरज काय, मी बोलायची गरज आहे का त्याला? ते मी का उलगडत? ते तुम्हाला युट्यूबला गेलात, कुठे गुगलला गेलात तरी भेटेल की त्यांनी ते प्रयत्न केलेले तेव्हा, है ना. मी सांगण्याची गरज नाही ना की मी कोणतरी मोठा, मी सांगण्याची गरज नाही. तुम्ही एक खोललं तर त्यांचे 1000 व्हिडिओ येतात. युट्यूब तुम्ही एक सर्च करा, त्यांचे ते काय ते मी सांगण्याची गरजच नाही ना. ते अख्ख्या जगाला माहिती आहे. कारण तुम्ही क्लिक करा त्यांच्यावर, बघा किती व्हिडिओ येतात. ते सगळ्या गोष्टी येतात ना, ते आपल्याला दिसतात ना त्या, जरी माहीत नाही. तो सामान्य ज्याला कुतूहल आहे तो पण सांगला ना हे आहे असं आहे. गोष्टी आहेत ना त्या. आता पण त्या गोष्टीची काय काय गोष्टीची आता पण चर्चा होते, आता पण कॉन्ट्रोवर्सी होतेच ना. ते मी सांगणार ना काय होते, पण होते. बघा तुम्ही नीट अभ्यास करा, एक सुजान नागरिक म्हणून अभ्यास करा, त्या गोष्टीची होते. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अशोक शिगवण, इतकं चांगलं नाव, अशोक सारखं नाव दिलं तुला, तो अच्चूभाई कसं झालास? शाळेमध्ये मला वाटतं शाळेत असताना तिथे ना, आता ते बघणारे बघते, घाटले गावात आणि अच्चू नावाचा एक व्यक्ती होता. तो ना एक सगळं सोडवायचं, भांडणं बिंडणं, त्याला बोलवायचे. एक असं एक असतं ना, पण हे खरं आहे स्लम मध्ये. हा खरं आहे, स्लम मध्ये तुझ्या आधी. हा म्हणजे मला नाव नव्हतं तेव्हा. तर ते त्यांना ना तिकडे ना आमच्याकडे तेव्हा ते झोपडपट्टी ना, 10 बाय 10च्या घरात मी पण अख्खं आयुष्य काढलं. तर तिकडे ते ना ते यायचे, काय भांडणं झाली नळावरून, खूप सारे भांडणं, गटार छोटी छोटी भांडणं असायची. पण ती व्यक्ती ना यायची, अजूनही आहेत ते. अच्छा. पण त्यांना माहित नाही, हे मी इन्स्पायर, माझं नाव त्यांच्यामुळे. ती व्यक्ती अजून आहे. हा अजून आहे. तर अशोक जयदेव पाटील, त्यांचं पण नाव अशोक. हा अशोक जयदेव, मी पूर्ण नाव माहिती आहे मला त्यांचं. तर त्या व्यक्तीचं त्या टायमाला खूप असं रिस्पेक्टली असं ते यायचे. ते खारदेवनगर, आमचा तो खारदेवनगर पट्टा वेगळा होता, घाटला, ते घाटल्यातून यायची. आणि मग ते भांडणं ते बघून ना असं इम्प्रेस व्हायचं. आणि मग ते बघून मित्र, अरे मग अशोकचा अच्चू करत करत तो मग कधी अच्चू झाला मला कळलंच नाही. आणि मग तो किस्सा काय? आणि मग तो शाळेचा किस्सा म्हणजे ते कर्नाटक शाळा होती आहे, त्या शाळेमध्ये ना तिथे एक 2000 रुपये वाढवलेले त्या टायमाला, की काहीतरी त्यांना बिल्डिंग म्हणजे काय बांधकाम करायचं. तिथे ना खूप सारे स्लमवाले लोक आहेत, स्लममधले आहेत, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, अशा सगळ्या आहेत. तर त्याच्यातल्या दोघी तिघे माझ्याकडे आले, बोले भाई काय करता येईल का, तुम्ही जरा बघा. तर मी गेलो तिकडे. गेलं तर त्यांनी मला डायरेक्ट प्रिन्सिपल गेट आउट, वर यू बी, त्याला काय कोण काय. मी आपलं शांतपणे ऐकलं बाहेर, आणि बाहेर आलो. पालक आले माझ्याकडे. पालकांना बोललो तुम्ही माझ्या पाठीशी राहा, तुम्हाला मी न्याय मिळून. तुला तो गेट आउट तू शांतपणे ऐकलं. मी बोललो शाळा होती रिस्पेक्टली, माहीत नाही का कुठे तिथे शिव्या देऊ शकलो असतो, पण माझं नेचर मला माहिती आहे, मला माझं हे माहिती आहे. मी आलो बाहेर शांत, मी बोललो हिची वाट लावायची. आणि मी लिटरली शाळा बंद केली ती. अख्खा पालकवर्ग माझ्या पाठी उभा, सकाळी यायची. शाळा बंद, टाइम्स ऑफ इंडिया नावासकट. तिथे एक DCP होत्या, त्यागी मॅडम, खूप मोठ्या ह्या होत्या. त्या एकदा आल्या, त्या मला बोलल्या, त्यांनी मला बोलवलं, त्यांनी माझी हिस्ट्री काढली. मला बोलले तू एक क्रिमिनल आहेस, तिथे काय शिक्षणाचा भाग आहे, तुझं काय झालं ना तुला खूप हे होईल भयंकर, तुला मी सांगते हे सगळं आहे ना आवर. कारण तो हे होता पालकवर्ग होता. तर मी त्यांना बोललो मॅडम बघा माझं काय ना पालकांचं आहे, मी त्यांचं नेतृत्व करतो, ह्याच्या पलीकडे मी काय, आणि मी काही वाईट करत नाही ना, मी शिवाय देत आहे ना काय नाही. ही शाळा मुलं पाठवल्यामुळे आपोआप बंद झाली ती शाळा, मी नाही फोर्स केलेला आहे. आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या पुऱ्या करा ना असं. मग त्याच्यातनं एक हे व्हायचं, अरे पेपरमध्ये नाव यायचं. मग तेव्हा तो नाव ना माझं अशोक शिगवणे ते जास्त इस्टॅब्लिश झाला. म्हणजे ते नवागळामध्ये आलं, टाइम्स ऑफ, खूप सारं. मग ते खूप सारे बोलायचे हा अशोक शिगवण ना ते अच्चूभाईच्या जीवावर उड्या मारतो. बरं अच्चू कोण तर मीच, असं सगळं. हे असे सगळे किस्से आहेत. म्हणजे इव्हन मी ना ब्लॅकवाले पण ना माझ्या नावाने तिकिटी घेतल्यात. जरा अच्चूभाईला खरं मी वाटतच नाही, पर्सनॅलिटी भाई म्हणजे कसं हे ते असं तसं, 4 पोरं, सोनं नाणं सगळं असं असतं ना, एक इमेज तशी आपला सिम्पल. मग मी किती वेळ असं जाऊन ते अच्चूभाईला तिकीट पाहिजे दोन ते मग अरे अच्चूभाई भाई घे असे पण प्रकार केलेत मी त्या टायमाला. कारण पर्सनॅलिटी एक्सपोज होत नाही ना तशी, बघायला म्हणजे नावाप्रमाणे जसं नाव आहे तशी पर्सनॅलिटी एक्सपोज होत. तू आता सगळीकडे अच्चूभाई म्हणूनच माहिती आहेस. हां आता काय प्रमाण अशोक शिगवण आता ते नाटकामुळे झालंय. मला एक किस्सा सांगतो अजून एक. दिल तो बच्चाजीचाच प्रयोग होता, आणि तिथे DCP साहेब आलेले, तिथले झोनचे प्रयोगाला फॅमिलीसहित आलेले, शिवाजीलाच आले, नाटक झालं सगळं झालं. तर प्रसादला पाटील बोल, अरे मला निर्माता कुठे आहेत बघायचं. तर मी आलो, सर एक फोटो काढूया. मी बोललो आपण खाली बसणार आहे. वाटलं अरे अशात ना खूप साऱ्या गोष्टी आहेत, ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी. अरे हे सॉलिड आहे. जिथे आपल्याला खाली बसवतात
हो, बरोबर. इज्जत नाही. मी एक सांगतो, बरोबर. हा मान आहे ना याच्यामुळे वेगळाच आहे. बोले हे वेगळं क्षेत्र आहे. एक तो भास झाला तेव्हा, कारण त्यांनी जे रिस्पेक्टली बोलले की अरे नाट्य निर्माता कुठे आहेत, तर प्रसाद बोला आहेत नाही बघा. अरे नाही आपण एक ते ओळखत नव्हतं तुला? नाही, कसं नॉर्मली ते माहित नाही ना कोण काय. त्यांनी एक नॉर्मली फॅमिलीबरोबर आले, बसले, त्यांना आवडलं, ओळखीचे आले, त्यांच्यावर गप्पा मारतो आणि मग बोले आपण एक फोटो काढूया. पॅडीला बोलले, प्रसादला बोलले तुमचे नाट्य मी बोललो नमस्कार सर, चला आपण फोटो काढून त्यांच्या बाजूला उभा फोटो वगैरे. तर एक ना एक सर वेगळा क्षण होता. म्हणजे त्याच्यात मला असं वाटलं की नाही हे पण काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यात पण जो होरा आहे ना तो ह्याच्यात पण आहे असं. वा, मला छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आपण नेहमी सगळ्या अशा गोष्टी सिनेमामध्ये पाहतो, नाटकांमध्ये पाहतो, पण असं वास्तव जगलेला व्यक्ती माझ्या आयुष्यात कोणी नव्हता. तो तुझ्या रूपानं आता मला कळला. पण या सगळ्यामध्ये इतिहास एका बाजूला असतो, पण वर्तमान फार महत्त्वाचं आहे. आणि जसं अच्युभाई म्हणाला की मुंबईपेक्षा पुण्यामध्ये मला ही वृत्ती जास्त दिसती आहे टोळक्यांची, आणि ती चिंताजनक आहे. सो मला हेच या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्ही वय काही असो, पण हे जगत फार वेगळं आहे. आणि जसं अच्युभाईला गटरात पडल्यानंतर लक्षात आलं की साक्षात्कार झाला की हे बरोबर नाही अशा पद्धतीनं, तर असं व्हायची वाट न बघता आपण यातनं कधी लवकर बाहेर पडू हे प्रत्येकानं पाहायला पाहिजे. कारण मी पेपरमध्ये ज्या बातम्या पाहतो ते सगळे 18, 20, 22 वर्षाची मुलं आहेत. त्यांच्या पालकांना माहीत पण नसेल ही मुलं काय करतात. तर इट्स अ अलार्मिंग सिच्युएशन. तू आवर्जून आलास, वेळ दिलास, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो भूतकाळ आपण काढून टाकलाय तो पुन्हा एकदा मला पण मी पण जगलो, कारण मी कुठे व्यक्त पण झालेलो नाही. आणि ॲक्च्युली मला पण तिथे तो जो माझा भावनिक काळ होता ना तो कुठेतरी जगता आला ॲक्च्युली. तर मला खूप छान वाटलं अच्युभाई. धन्यवाद तुझं. मी पण थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. वेगळा एपिसोड आहे. आपण जनरली या अनुभवातनं जात नाही, पण अच्युभाईनं आपल्याला तो अनुभव दिला. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमणे पॉडकास्ट जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जर काही प्रश्न असतील तर मी जरूर त्याला विचारेन, तो त्याची उत्तरं देईल. थांबतो. भले ते घडो. थँक्यू अच्युभाई. थँक्यू.